आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या श्री कीर्तन YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करा। आणि बरं का मंडळी, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका बरं का। रामकृष्ण हरी मंडळी। स्वस्ति श्री गणेशाय नमः। माता श्री सरस्वती नमः। श्री गुरुचरणोभ्यो नमो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्ष मंगलायतनो हरि। नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे पुल्लारविंदारयत पत्र नेत्र दीनत्वया भारत तेल पूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपा मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय। कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारम्भं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा। यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमूर्तस्थो नवन्ति दिव्यैस्तवैर् वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगा ध्यानावस्थितगतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो ईशान्तं न विदुषुरासुरगणा। देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः। पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। शिव सूर्यकांतीश्वर भगवान की जय। जगद्गुरु गंगाधर शिवाचार्य स्वामी महाराज की जय। पार्वती पते शिव हर हर महादेव। जय जय शिव कथा ओ जय जय शिव कथा ओ जय जय शिव कथा ओ जय जय शिव कथा 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 ओ 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 जय जय शिव कथा जय जय शिव कथा जय जय शिव कथा जय जय शिव कथा। इसे श्रवण कर मिट जाती है इसे श्रवण कर मिट जाती है जन्म जन्म की व्यथा। ओ जय जय शिव कथा ओ जय जय शिव कथा।
जय जय शिव कथा जय जय शिव कथा वा 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 टाळी टाळी हा 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 भगवान परमात्म्याच्या या दिव्य कथेमध्ये काल भगवान शिवाच्या विवाहापर्यंत पार्वती मातेच्या विवाहापर्यंत आपण कथा बघितली. तिथून पुढच्या कथेला आता सुरुवात करूया. थोडं बेस कमी केलं तरी ज्या वेळेला भगवान शिव पार्वती माता विवाह बंधनामध्ये बांधल्या गेल्या, सप्तपदी झाली, अग्नीला 7 प्रदक्षिणा झाल्या आणि विवाह ज्या वेळेला संपन्न झाला आणि कन्यादान करण्यात आलं, एका क्षणामध्ये मुलीचं जीवन असं पारतंत्र्यामध्ये सांगितलंय. ऐका ना. 20-22 वर्षाच्या आई वडिलांना तळहाताच्या फोडाप्रमाणे तिला सांभाळलंय, जिच्या इच्छा आकांक्षा पूर्ण केल्यात आणि एका क्षणामध्ये बापाच्या मुखातून वाक्य निघालं, आजवर होती आमची आता झाली तुमची. 2 शब्दानं 20-22 वर्षाचं प्रेम खंडित झालं आणि मग तिला महाराज आपलं जीवन दुसऱ्यावर अवलंबून महाराज अर्पण करावं लागलं. कारण काय तर असं सांगतात, स्त्री सारखा त्याग कोणाजवळ नाही महाराज. स्त्री सारखा त्याग नाही. कारण काय, सगळं जन्म तिचा जर बघितला तर पारतंत्र्यामध्ये लहान होती, आई वडिलाच्या आज्ञेमध्ये राहिली, थोडी मोठी झाली खेळायला आली, भावाच्या आज्ञेमध्ये राहिली, थोडी मोठी झाली वडिलाच्या आज्ञेमध्ये, शाळेमध्ये गेली शिक्षकाच्या आज्ञेमध्ये, लग्न झालं पतीच्या आज्ञेमध्ये, मुलगा झाला मुलाच्या आज्ञेमध्ये, मुलाचं लग्न झालं ते काय सांगायचं काम नाही, सुनेच्या आज्ञेमध्ये. कारण काय, नारी जीवन की एक ही कहानी, आंचल में दूध और आंखों में पानी. त्याग स्त्री सारखा महाराज जगामध्ये कोणाचा नाही. आणि इकडं हिमालयानं महाराज ज्या वेळेला कन्यादान केलं आणि कन्यादान केल्याबरोबर हिमालयानं हुंदका दिला आणि हिमालयाचे डोळे पाण्यानं डबडबले आणि हिमालय पार्वती मातेकडे पाहून रडतात आणि रडत असताना 33 कोटी देव हिमालयाकडे बघतात. कारण काय, असं वर्णन केले, एखादा एकुलता एक बापाचा मुलगा असू द्या आणि एखाद्या अपघातामध्ये त्याला मरण येऊ द्या, दगडाचं काळीज एखाद्या बापाचा असून त्याच्या डोळ्यात पाण्याचे थेंब आले नसतील. मात्र असं वर्णन केलंय, मुलगी सासरी जाताना बापाच्या डोळ्यात अश्रू आले नाही असं आतापर्यंत एकाही बापाचं अंतःकरण मी तरी पाहिलं नाही. कारण काय, मुलगी ज्या वेळेला जाते ना, अरे राजा जनक रडले महाराज सीतेच्या स्वयंवरामध्ये. ज्या वेळेला प्रभू रामचंद्र बरोबर सीता माता जातात, 33 कोटी देवांचा राजा इंद्र आला आणि जनकाला म्हणतो, जनकजी तुम्हाला तर न्याय नीती धर्म सगळ्या गोष्टी कळतात, तुम्ही तर ज्ञानी माणसं आहेत आणि मुलगी जाताना तुम्ही रडता. आणि जनकाचे डोळे पाण्याने डबडबले आणि देवेंद्राला काय म्हणतात राजा जनक, देवा एकदा ह्या मृत्यू लोकामध्ये या, मुलीला जन्म द्या आणि मुलीचं कन्यादान करा. आणि मुलगी ज्या वेळेला सासरी नांदायला जाते त्यावेळेला डोळ्यामध्ये अश्रू नका येऊ देऊ, मग तुम्हाला बापाचं अंतःकरण कळेल. कारण ते प्रत्येकाच्या जीवनामध्ये महाराज प्रसंग आपल्याला आलेला आहे. ज्या वेळेला मुलगी नांदायला जाते, एकदा बापाकडे बघते, एकदा आईकडे बघते, धावतच येते आणि आईच्या छातीला कवटाळते आणि म्हणते, आई
मी तर चालले आता बाबाची काळजी करत जा, वेळेवर सगळ्या गोष्टी देत जा. कारण काय, माझ्या बापानं लोकांचं कर्ज काढून माझं लग्न केलंय. माझ्या बापाच्या डोक्यावर आता कर्जाचा डोंगर उभा राहिलाय आणि तू त्यांना वेळोवेळेला साथ देत जा. जड अंतकरणानं बाप मुलीकडे बघतो आणि काय म्हणतो, जा मुली जा, दिल्या घरी आणि सुखी राहा. कारण मानवी जीवनामधलं महाराज जे दुःख आहे, आणि त्यावेळेला असं वर्णन केलंय, ज्या दिवशी मुलगी जन्माला आली, ऐका ना, ज्या दिवशी मुलगी जन्माला आली त्याच दिवशी मायबापाला माहित आहे ही मुलगी आमची नाही. कोणाची आहे? आता विचारतात मुलगा आहे का मुलगी, आता विचारतात मुलगा का मुलगी. नाहीतर पहिले काय म्हणायचे, घरचं आहे का बाहेरचं. जर घरचं म्हणलं तर मुलगा आहे आणि बाहेरचं म्हणलं तर मुलगी आहे. हा, मुलीच्या जीवनामध्ये एकीकडे स्वातंत्र्य आहे तर एकीकडे पारतंत्र्य आहे. ऐका ना, ज्या वेळेला 20-22 वर्ष बापाच्या घरी असणारी ती मुलगी ज्या वेळेला पतीच्या घरी नांदायला जाते, त्यावेळेला तिच्या जीवनातल्या दुःखाच्या यातना महाराज सर्वांनी भोगलेल्या आहेत. कन्या सासुऱ्यासी जाये, कन्या सासुऱ्यासी जाये, कन्या सासुऱ्यासी जाये, कन्या सासुऱ्यासी जाये. पैसे झाले माझ्या जीवा, पैसे झाले माझ्या जीवा, पैसे झाले माझ्या जीवा. कन्या सासुऱ्यासी जाय, मागे परत होणे पाहाय. ऐका ना, ज्या वेळेला मुलगी नांदायला जाते त्यावेळेला असंख्य वेदना मायबापाच्या अंतःकरणाला आहेत. मुलगी सुद्धा जाताना रडते महाराज. एकदा नजर फिरून आपल्या बापाच्या घराकडे बघते. कारण काय, तिला माहित आहे ज्या दिवशी मुलगी जन्माला आली 20-22 वर्ष फक्त बापाकडे ती सांभाळायला. काय, जसं एखादं आपण जर यात्रेला निघालो, काही जर वस्तू असतील आपल्या, तर आपण काय करतो, शेजाऱ्याजवळ देतो आपण येईपर्यंत. तशी मुलगी आहे. मायबाप जन्म देतात आणि सांभाळायला 20-22 वर्ष महाराज त्या मायबापाकडे राहते. मात्र एक दिवस बापानं कन्या दान केलं की मुलीला बापाचं घर सोडावं लागतं. म्हणून काय म्हणतात, ऐका ना, छोड़ तेरी बगिया को घर पिया का सजाना है, बेटी घर बाबुल के किसी और की अमानत है. छोड़ तेरी बगिया को घर पिया का सजाना है, बेटी घर बाबुल के किसी और की अमानत है. छोड़ तेरी बगिया को घर पिया का सजाना है, बेटी घर बाबुल के किसी और की अमानत है. छोड़ तेरी बगिया को. माहिती महाराज, हे लोकांचं आहे, एक ना एक दिवस आपल्याला सोडून जाणार आहे. म्हणून मैं तो छोड़ चली बाबुल का देश, पिया का घर प्यारा लगी. मैं तो छोड़ चली बाबुल का देश, पिया का घर प्यारा लगी. मैं तो मैं तो
छोड़ चली बाबुल का देश या का घर प्यारा लगे। मैं तो छोड़ चली बाबुल का देश या का घर प्यारा लगे। हा टाळी टाळी। एकीकडे काय, एकीकडे दुःख आहे, ऐका ना, एकीकडे दुःख आहे तर दुसरीकडे आनंद आहे। काय, स्वतःचं घर सुटलंय, वडिलाचं घर सुटलंय आणि कोणाचं घर मिळालंय? स्वतःचं घर मिळालं महाराज तिला कायमचं। कारण वडिलाचं घर आहे ना काही दिवसाचा फक्त ठिकाण आहे, तिचं कायमचं घर तिच्या पतीच्या घरी, तिच्या सासरी आहे। एकीकडे आनंद आहे तर एकीकडे दुःख आहे। एकीकडे काय दुःख आहे? मायबापाचं घर सुटणार आहे, तर एकीकडे आनंद आहे। काय आनंद आहे? मला माझं स्वतःचं घर मिळणार आहे, मला स्वतःचं घर मिळणार आहे। आणि ज्या वेळेला हिमालय राज रडतात, सगळ्या नगरातले लोक रडतात, मैना राणी येते, भगवान शंकराच्या पायावर आपलं मस्तक ठेवते आणि म्हणते, देवा माझ्या मुलीचा चांगला सांभाळ करा। आणि ज्या वेळेला भगवान शंकर आहेत महाराज, प्रपंचातलं त्यांना काय, आणि ज्या वेळेला अनेक विवाहासाठी आलेले आप्तस्वकीय महाराज सगळे भगवान परमात्म्याचं दर्शन घेतात आणि भगवान शंकराचा निरोप घेतात आणि जातात। ज्या वेळेला इंद्रदेवाची पत्नी महाराजीचं नाव शची आहे, भगवान शंकराजवळ येतात आणि लग्न झाल्याच्या नंतर भगवान शंकर पार्वती माता वधू आणि वराच्या रूपामध्ये कैलास पर्वतावर येतात। आणि आल्याच्या नंतर लक्ष्मी माता, शची माता, अरुंधती माता, अहिल्या या सगळ्या स्त्रिया जमा झाल्या आणि भगवान शंकराजवळ आल्याच्या नंतर काय म्हणतात? महादेवा इतके दिवस तुमच्या अंगातलं वैराग्य आता काढून टाकत, मग आता पायरीवर पार्वतीवर प्रेम करत जा। कोणाला सांगतात? भगवान शंकरा। भोळे येत ना बाबा, त्यांना प्रपंचातलं काही कळत नाही। हा, आणि मग काय करा, जरा लवकर घरी येत जा। कारण काय, इतके दिवस वेगळे तुमचं, आता तुमचा विवाह झालाय, आता तुमचं लग्न झालंय आणि तुम्हाला साक्षात पार्वती पत्नीच्या स्वरूपामध्ये प्राप्त झाली। भगवान शंकर लाजतात आणि लाजल्याच्या नंतर पार्वती माता भगवान शंकराकडे पाहते आणि शची माता येतात, लक्ष्मी माता येतात आणि आल्याच्या नंतर भगवान शंकराला सांगतात, देवा अरुंधती माता म्हणतात, आता सर्व लाज सोडून द्या, पार्वतीला जवळ घ्या, तिच्या शिवजगणं आता अशक्य झालेलं आहे तुमचं। म्हणून वशिष्ठाची पत्नी अरुंधती आली आणि तिनं सांगितलं, मेना राणी तुम्हाला देत नव्हती, पण माझ्या म्हणण्यावरून तुमचा विवाह झाला, हिला नीट सांभाळा। अहिल्या आल्या आणि अहिल्यानं सांगितलं, भगवान शंकराला वृद्ध रूप बदला आणि आता काय करा, तरुण रूप धारण घ्या। आणि आता संध्याकाळी ज्या वेळेला तुम्ही घरी येता, दोघं सोबत जेवत जा। कोण म्हणू लागली? वशिष्ठाची पत्नी अरुंधती माता सांगू लागली भगवान शिवाला, दोघं सोबत जेवत जा। भगवान शंकर फक्त सगळ्याच ऐकतात आणि फक्त आपली मान हलवतात। मग शिवची माता म्हणली, महादेवा दोघं जण सोबत जेवत जा, पण ताटं दोन घेत जा। काय करत जा? दोघं जण सोबत जेवत जा, पण ताटं दोन घेत जा। आणि ज्यावेळेला भगवान शंकराकडे रतिमाता आल्या आणि आपल्या जळलेल्या पतीचं भस्म आल्या आणि भस्म घेऊन आल्याच्या नंतर, माझ्या पतीचं हे भस्म आहे देवा आणि यांना तुम्ही जिवंत करा। भस्म पुढे पाहिल्याबरोबर भगवान शंकर त्या भस्माकडे बघतात आणि ज्यावेळेला रती रडतात, त्या मदनाच्या सर्व स्त्रिया रडतात। भगवान शंकर प्रसन्न होतात आणि कामनापूर्तीचा महाराज रूपामध्ये त्याला जिवंत करतात आणि कामदेवाला भगवान परमात्मा अनंत या अनंग या नावानं पुन्हा जन्माला घालतात। असं भगवान शंकराच्या विवाहाची कथा आपण ऐकली। आता आपण भगवान शंकराच्या रुद्रसंहितेमधल्या कार्तिकाच्या जन्माच्या महाराज कथेकडे आपण वळू, एकदा भजन करू आणि लगेच आपण कार्तिकाच्या कथेकडे वळू। काय म्हणलंय का? मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, भोले आएंगे, भोले आएंगे, ओ भोले आएंगे। मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, भोले आएंगे। मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, ताली ताली आएंगे। मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, भोले आएंगे, भोले आएंगे, आएंगे भोले आएंगे, भोले आएंगे, आएंगे भोले आएंगे। मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, भोले आएंगे।
मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे भोले आएंगे। मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे भोले आएंगे। मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे भोले आएंगे। मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे भोले आएंगे। मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे शिव आएंगे। नमः पार्वती पते शिव हर हर महादेव। आणि साक्षात भगवान शिव पार्वती मातेचा विवाह संपन्न झाला आणि आता भगवान शिव येतात आणि सर्वस्वाला जाणतात। मी जाणतो त्याला माझ्या पुत्राच्या हातून महाराज त्या तारकासुराचं मरण आहे। उन्मत्त झाला होता तारकासुर। सगळ्या देवांनी येऊन विनंती केली आणि भगवान शंकर मी माझी शक्ती द्यायला तयार आहे, मात्र कोणी धारण करणार असेल तर बघा। भगवान शंकराची शक्ती महाराज धारण करण्यासाठी कोणी तयार होत नाही। इतक्यामध्ये भगवान शंकराची शक्ती खल्लन झाली आणि ती अग्नीनं प्राशन केली। पार्वती मातेनं बघितलं आणि अग्नीला महाराज देवांना शाप देऊन टाकला, तुमच्या स्त्रिया आजपासून वांझ होतील, तुम्हाला कधीही पुत्र प्राप्ती होणार नाही। म्हणून भगवान परमात्म्याचं वर्णन करताना असं म्हणतात, अयोनी आहेत ते देव। कसे आहेत? अयोनी आहेत। मातेच्या उदरामधून त्यांना जन्म नाही महाराज। आणि ज्या पार्वती मातेने शाप दिला अग्नीला आजपासून सर्व भक्षण करण्याचा महाराज शाप प्राप्त झाला। आणि म्हणून तेव्हापासून अग्नी जिथं प्रवेश केला, अग्नीला काय चांगलं कळत नाही, वाईट कळत नाही, भला कळत नाही, बुरा कळत नाही। त्याचं एकच काम आहे, फक्त सगळ्यांना काय करणं? भस्म करणं। आणि ते पार्वती मातेने दिलेला शाप आहे। 6 कृतिका आल्या आणि शक्ती त्यांच्या स्वाधीन केली आणि त्याच्यापासून महाराज जो पुत्र जन्माला झाला, सगळ्या देवांनी महाराज त्याचा एक जय जयकार केला। बोला कार्तिकेय भगवान की जय। आणि साक्षात ब्रह्मदेव सांगतात, कार्तिकेयाचा जन्म झाला महाराज। रथावर चढले, कृतिका व्याकुळ झाल्या, रडू लागल्या आणि ज्यावेळेला कुमार कैलासावर आले आणि आल्याच्या नंतर सर्व देवांनी त्यांचं स्वागत केलं। भगवान शंकर पार्वती मातेचं दर्शन घेतलं आणि विष्णू परमात्म्यानं सांगितलं, ऐका, तारकासुराच्या वधासाठी जन्म ज्याचा झालाय, महादेव तुम्ही त्यांना आज्ञा द्या। लगेच येतात, अभिषेक करतात, सिंहासनावर महाराज देवांचा सेनापती म्हणून त्यांना आरूढ करतात। ब्राह्मण येतात, पशु बोकडांचा महाराज पळता कार्तिकेयाला शोधून आणतात आणि वीरभद्र तारकावर करतो, इंद्र तारकावर वज्रप्रहार करतात आणि आल्याबरोबर दिव्य शक्ती तारकासुरावर सोडली आणि भगवान कार्तिकेयानं तारकासुराचा क्षणामध्ये वध केला। असा महान पराक्रमी भगवान शंकर आणि पार्वती मातेच्या पोटी ज्याचा जन्म झाला तो म्हणजे देवांचा सेनापती कार्तिकेय झाला, असं वर्णन सांगितलं। आणि आता एक दिवस पार्वती माता जया आणि विजया, ज्या पार्वती मातेच्या 2 सेवक आहेत, जया आणि विजया पार्वती मातेला म्हणतात, माते भगवान शंकराकडे तर खूप गण आहेत, शिवगण आहेत, मात्र तुमच्याकडे एकही गण नाही। मग तुम्ही काय करा, एखादा स्वतःसाठी गण निर्माण करा। आणि एक दिवस भगवान परमात्मा महाराज ज्या वेळेला जया आणि विजयानं पार्वती मातेला सांगितलेले तुमच्यासाठी एखादा गण उत्पन्न करा, आणि दरवाजावर नंदी थांबला होता। भगवान शंकर येतात आणि नंदीने महाराज त्यांना अडवलेलं आहे, पण महादेव ऐकत नाहीत, आतमध्ये गेले आणि पार्वती माता लाजल्या आणि लाजल्याच्या नंतर तिला जया आणि विजया म्हणू लागल्या, मी तुम्हाला सांगितलं होतं ना, जसे भगवान शंकराला अनेक गण आहेत महाराज वीरभद्रासारखे, तसा तुम्हाला एखादा गण पाहिजे जो तुमच्या रक्षणासाठी दरवाजावर उभा राहील। आणि पार्वती मातेनं स्वतःच्या अंगाच्या मळापासून एक पुत्र निर्माण केला आणि त्याला गणेश असं नाव दिलं। तुमचा सर्वात प्रिय असेल आणि भाद्रपद वद्य चतुर्दशीला महाराज तो प्रगट झाला आणि सगळ्यांनी एक जय जयकार केला। बोला गणपती बाप्पा। आणि साक्षात श्री गणेश अवताराला आले आणि आल्याच्या नंतर भगवान गणेश पार्वती मातेच्या पायावर महाराज साष्टांग प्रणिपात करतात आणि पार्वती मातेला विचारतात, माते माझं काय कर्म आहे, माझं काय काम आहे, मला काय आज्ञा आहे? आणि पार्वती मातेनं सांगितलं, गणेश तू माझा द्वारपाळ हो। आणि गणेश भगवान शंकर आणि पार्वती मातेचा द्वारपाळ होतात। आणि एक दिवस पार्वती माता आतमध्ये स्नानाला बसलेले असताना महादेव येतात। भगवान शंकर पाहतात तर गण महाराज नवीन निर्माण झालेला ओळख नाही आणि भगवान शंकरला अडवतात तर क्रोध अनावर होतो। आणि असं वर्णन केलंय, भगवान परमात्म्याचा क्रोध एकदा अनावर झाला की त्या कोणी शांत होत नाही, कारण शंकर परमात्मा स्वभावानं भोळे
आणि त्याला 3 डोळे आहेत. कारण काय असं वर्णन केलंय, भोळ्या माणसाला राग येतच नाही हा. आणि एकदा जर आला तर राग त्याचा शांत होत नाही. आता ज्याचे भोळे त्याला माहित हा. कारण भोळ्या माणसाला क्रोध येत नाही, अनावरच होत नाही त्याला, पण एकदा क्रोध आला की तो शांत होत नाही. आणि भगवान शंकर कंपायमान झाले आणि आपल्या हातातल्या त्रिशूळानं महाराज त्या गणेशाचं डोकं उडवलं. पार्वती माता आल्या, शोक करू लागल्या, विलाप करू लागल्या. आणि मग त्याला गजाचं म्हणजे हत्तीचं मस्तक महाराज परिधान केलं. आणि मग हत्तीचं केल्याच्या नंतर त्याला महाराज अग्रगण्य पूजनाचा मान भगवान शंकरनं देऊन टाकला. म्हणून आपल्या हिंदू धर्मामध्ये, आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये गणपतीचं पूजन केल्याशिवाय कुठलंही कार्य सुरू होत नाही. काय म्हणतात? श्री गणेशाय नमः. अभिषेक बघा, कोणता ग्रंथ बघा, पुराण बघा, शास्त्र बघा, गणेशाला आधी वंदन करावं लागतंय आणि मगच कोणाला जावं लागतंय, बाकीचे कर्म करावे लागतात. असा श्री गणेशाच्या अवताराची कथा सांगितली. आणि एक दिवस पार्वती माता भगवान शंकर बसलेले असताना दोन्ही मुलं येतात. एक कार्तिकेय षडानन आहे तर दुसरा गजानन आहे. आणि दोघं आई वडिलावर महाराज प्रेम करणारे आहेत. आणि त्यावेळेला पार्वती मातेनं माझ्यावर, आई वडिलावर या दोघांचं किती प्रेम आहे हे बघितण्यासाठी काय केले, परीक्षा घेतली. आणि पार्वती माता कार्तिकेयला आणि गणेशाला म्हणतात, गणेश. लगेच येतात महाराज, दोन्ही हात जोडतात, आईच्या पुढे मस्तक वाकून उभे राहतात. कार्तिकेय येतात आणि सांगितलं, जो कोणी प्रथमता येईल आणि पृथ्वीला 7 प्रदक्षिणा घालील, 7 प्रदक्षिणा घालील तो श्रेष्ठ आहे. लगेच कार्तिकी आपल्या महाराज मोरावर बसतात आणि पृथ्वीला प्रदक्षिणा घालायला निघतात. भगवान कार्तिकीय मोरावर बसतात आणि प्रदक्षिणा घालायला जातात. आणि इकडं गणपती बाप्पा ना मोरावर बसतात, ना उंदरावर बसतात, ना पृथ्वीला प्रदक्षिणा घालतात. दोन्ही हात जोडतात आणि भगवान शंकर आणि पार्वती मातेला काय करतात, 7 प्रदक्षिणा घालतात. कारण काय, आई आणि वडील ही तुमच्या आमच्यासाठी जग आहेत महाराज, तुमच्या आमच्यासाठी पृथ्वी आहे. आणि आई वडिलाला 7 प्रदक्षिणा घातल्याच्या नंतर 7 प्रदक्षिणा घातल्याच्या नंतर काय करतात, भगवान शंकर आणि पार्वती माता गणेशाला प्रसन्न होतात. कार्तिकेयाचा राग अनावर होतो. कारण काय, माय बाप केवळ काशी, तिने न जावे तीर्थाशी. माय बापासारखं महाराज दैवत या जगामध्ये दुसरं कोणतं नाही. म्हणून प्रथमतः आई वडिलाला प्रदक्षिणा घातल्या की तुका म्हणे माया बापे अवघी देवाचीच रूपे, अवघी देवाचीच रूपे, अवघी देवाचीच रूपे. तुका म्हणे माय बापे आणि देवाचीच रूपे. साक्षात माय बाप, आई वडील हे कोण आहेत, मातृदेव हो, पितृदेव हो, देवाचेच रूप आहेत महाराज. परमात्म्याला प्रत्येक घरामध्ये येता येत नाही, प्रत्येक घरामध्ये प्रत्येकाला देवाचं दर्शन होईल असं सांगता येणार नाही. म्हणून मृत्यू लोकांमध्ये माय बापाचं महाराज वर्णन सांगत असताना असं सांगितले, प्रत्येक घरामध्ये ती विठ्ठल आणि रुक्मिणी आहेत, प्रत्येक घरामध्ये ती शंकर आणि पार्वती आहेत. आणि ज्यानं आई वडिलाची सेवा केली महाराज पुंडलिकानं, परिणाम भगवान परमात्म्याला आजही तिथं तिष्ठत उभारला लागते. त्याचं कारण काय, फक्त आई वडिलाची सेवा. म्हणून आई वडिलाची सेवा करणारे अनेक झाले आणि त्यामध्ये पुंडलिकाचं नाव अग्रगण्य. दुसरा श्रावण आहे महाराज. छातीमध्ये राजा दशरथाचा बाण छेदून गेलाय, मात्र माय बापाला पाणी पाजण्याची चिंता ज्याच्या अंतकरणामध्ये. आणि राजा दशरथाकडे बघितल्या बघितल्या डोळ्यातून अश्रुपात झाला आणि एक हात बाणाला लावलाय. रक्ताच्या थारोळ्यामध्ये खाली पडलेले श्रावण राजा दशरथजीकडे पाहतात आणि काय म्हणतात, शर आला तो धावून आला काळ, श्रावण बाळ आई गे अर्थ फोडून हात, तू पडला जाऊन झोप. राजा, पाप झालं रे, अधर्म झाला. माझे वृद्ध आई वडील तहाने विना पाण्या विना व्याकुळ होतील. राजा जा आणि माझ्या आई वडिलाला पाणी पाज, मात्र मुखातून शब्द काढू नको. राजा राजा दशरथजी भरल्या अंतकरणानं जातात आणि पाणी श्रावणाच्या आई वडिलाला पाजतात. ही श्रावणाची मात्र आणि पितृभक्ती आहे. म्हणून
प्रत्येकानं आपल्या आपल्या आईवडिलाची सेवा केली पाहिजे. हे घरातलं दैवत आहे महाराज. हे दैवत एकदा निघून गेलं की माणसाच्या जीवनात ते सुख आणि संपत्ती संपली. म्हणून देवाची प्राप्ती करणं फार अवघड आहे, पण मायबापाच्या दर्शनानं परमात्म्याची प्राप्ती करणं सोपं आहे. आणि जेव्हा तारकासुर मरण पावला, त्याला 3 पुत्र आहेत. एक तारकाक्ष नावाचा आहे, एक विंदुमाली नावाचा आहे आणि एक कमलाक्ष नावाचा आहे. ब्रह्मदेवाचा महाराज तपश्चर्या केली. ब्रह्मदेव प्रसन्न झाले. अग्नीमध्ये पेटून घेतलं तरी महाराज तपश्चर्या पूर्ण झाली. आणि 1000 वर्ष महाराज लोक एकाच पायावर उभं राहून, एकाच हातावर उभं राहून त्यांनी तपश्चर्या केली. आणि ज्यावेळेला ब्रह्मदेवाला कळालं, आणि ब्रह्मदेवाला कळालं आणि त्यांनी एकच वर मागितला, देवा आम्हाला वार्धक्य येऊ नये, आम्हाला म्हातारपण येऊ नये. राक्षसांनी आगोरी भक्ती केली आणि त्यांनी ब्रह्मदेवाकडे वर मागितला, आम्हाला काय येऊ नये, वार्धक्य येऊ नये, म्हातारपण येऊ नये. आणि त्यावेळेला ब्रह्मदेवानं सांगितलं हे शक्य नाही. आणि मग त्यांना 3 नगर देऊन टाकले महाराज. आणि त्या 3 नगरामध्ये एक नगर सोन्याचा आहे, एक चांदीचा आहे आणि एक लोखंडाचा आहे. सर्वांना त्रास देऊ लागले आणि त्यांनी वर असा बघितला होता, एकाच बाणामध्ये 3 नगराला जो छेदील त्याच्या हातून आमचं मरण आहे. आणि देवाचं वर्णन करताना असं म्हणतात, चतुरातो शिरोमणी गुण लावण्याची खाणी, देव चतुर आणि देव चतुर. अशा अनेक वर्णन सांगत असताना आता ज्या कथेकडे महाराज आपल्याला नेतात, ती कथा जालिंधराची आहे, वृंदेची आहे. आणि ती वृंदा महान पतिव्रता आहे. आणि त्याच जालिंधराच्या कथेकडे आपण वळू. हे 2 मिनिटं भजन करू आणि लगेच आपण कथा बघू. श्री शिवाय नमस्तुभ्यं, 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 श्री शिवाय नमस्तुभ्यं. बोला बोला, म्हणा तुम्ही म्हणा. मोठा आवाज काढा, मोठा आवाज काढा. श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं. मोठा आवाज काढा जरा, भांडण लागलं काढतो ना आपण तसा. चला. श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं. आणि साक्षात भगवान शंकराचा जप महाराज प्रत्येकानं केला पाहिजे, नामसाधना केली पाहिजे. कलियुगामध्ये ती तारणारी आहे. आणि असा भगवान परमात्मा असा भगवान परमात्मा आणि त्याचा जप महाराज केला. आणि इंद्र बृहस्पती महाराज शिवदर्शनाला आले. आल्याच्या नंतर भगवान शंकरानं बघितलं, तपस्वी वेश अंगामध्ये परिधान केला होता. आणि परीक्षा ज्यावेळेला बघायची असते, आणि इंद्रानं विचारलेले कोण आहे. इंद्र स्वर्गाचा राजा आहे. आणि भगवान शिवजी ज्या वेळेला आले महाराज, आल्याच्या नंतर बोलले नाही. इंद्राला राग आला आणि इंद्राला शाप दिला, महाराज तुला वज्रानं मारले पाहिजे. आणि कोण रक्षण करण्यासाठी येतो त्यावेळेला बघतात इंद्राचा गर्व महाराज झाला आणि शिवजीची ओळख पटली. आणि त्यावेळेला गेला आणि पायावर नतमस्तक झाला. कारण काय, इंद्राला अनेक वेळेला गर्व झालेला आहे. ज्यावेळेला दुर्वासमुनी महाराज इंद्राच्या अमरावतीमध्ये गेले त्याही वेळेला झाला. आणि साक्षात दुर्वासाच्या शापाने इंद्राची 14 रत्न क्षीरसागरामध्ये पडले. समुद्राचं मंथन करावं लागलं आणि त्यामधून ते रत्न वर काढावं लागले. आणि आता 3री रुद्रसंहिता महाराज आहे आणि त्याच्यामधला युद्धखंड आहे. आणि त्या युद्धखंडामध्ये जालंधर नावाच्या दैत्याचं महाराज वर्णन आलेलं आहे. जालंधर दैत्य कुळातला आहे. न्याय नीती धर्म त्याला कळत नाही, अधर्म कर्म करणार आहे. मात्र त्याची पत्नी महाराज जी वृंदा आहे ती महान पतिव्रता आहे. आणि असं वर्णन केलंय, पतीची मता अनुसरोनी पतिव्रता. पत्नीने केलेलं पुण्य पतीला प्राप्त होत नाही, पण पतीने केलेलं पुण्य पत्नीला आपोआप अर्ध प्राप्त होत आहे. आणि पत्नीने केलेलं पाप त्याच्या माथी लागल्या जाते महाराज, त्याच्या माथी लागल्या जात आहे. महान पतिव्रते तिच्याकडं, ज्या बोटावर माजण्या इतक्या काही पतिव्रता नारी झाल्या. आणि त्याच्यामध्ये वृंदेचं नाव आहे. आणि जालंधर नावाचा दैत्य उन्मत्त झालाय. देवाबरोबर युद्ध केले महाराज, इंद्राबरोबर युद्ध केले. इंद्राचं एक छत्र राज्य जिंकलंय. सार्वभौमत्व त्यानं जालंधरानं केले. आणि सगळे देव गेले. आणि भगवान शिवाला महाराज शरण गेले आणि सांगितलं, देवा त्या
त्या जालंधराचं काहीतरी बघावं लागेल. भगवान शिवाले त्याच्याबरोबर युद्ध केलं, मात्र पतिव्रता नारीचा अधिकार एवढा मोठा सांगितलाय. तुका म्हणे पतिव्रता, तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता, असं वर्णन केलंय. पतिव्रतेचा अधिकार देवावर सुद्धा चालतो. महाराज ज्या वेळेला वामन अवतार घेऊन भगवान विष्णू परमात्म्याने बळीला पाताळामध्ये घातलं आणि पाताळामध्ये घातल्याच्या नंतर बळीराजाची आई देवाकडे बघती. वामनाला दरदरून घाम आलाय, अंग ओलचिंब झाले. भगवान वामन ज्या वेळेला बळीराजाच्या आईकडे बघतात त्यावेळेला बळीराजाची आई धावतच देवाकडे येऊ लागली. भगवान वामन घाबरले. कारण काय? पतिव्रतेचा अधिकाराचे महाराज देवाला सुद्धा ची आपल्या धाकामध्ये ठेवू शकते. भगवान परमात्मा वामन थरथर कापतात, अंगाला धडधडून घाम आलाय. आणि ज्या वेळेला वामनाजवळ बळीराजाची आई आली आणि त्यावेळेला सांगितले, देवा घाबरू नको, मी तुला शाप द्यायला नाही आले, मग माझ्या मुलाचा अधिकार सांगायला आले. सगळं जग तुझ्या पुढे भीक मागतंय. काय म्हणतात? सगळं जग तुझ्या पुढे भीक मागतंय, मात्र तू एवढा मोठा भिकारी आहे या लोकांना माहित नाही. सगळं जग तुझ्या पुढे भीक मागतंय आणि तू येतोस आणि माझ्या बळीच्या पुढे भीक मागतोस. काय म्हणल्या? भली हुई सती नहीं गई विरोचन के साथ, ऐसा पुत्र पैदा किया की प्रभु पसारे हात. देवा असा पुत्र मी जन्माला घातला, साक्षात तुला यावं लागलं आणि त्याच्याकडे भीक मागावी लागली. आलाच होता ना देव महाराज त्याच्याकडे. कारण काय? तेरा होगा बड़ा एहसान, भगत मेरी भर दे रे झोली. तेरा होगा बड़ा एहसान, भगत मेरी भर दे रे झोली. पतिव्रतेचा अधिकार आहे. भगवान विष्णू परमात्मा गेले कपटानं. महाराज जालंधराची पत्नी वृंदा महाराज पातिव्रत्य भंग केला. इकडे पातिव्रत्य भंग झाल्याबरोबर जालंधर युद्धामध्ये तिकडे मारल्या गेला. जालंधर युद्धामध्ये मेल्याबरोबर बातमी महाराज वृंदेला कळाली आणि वृंदेनं बघितलं आणि विचारलं, कोण आहेस तू? भगवान विष्णू परमात्मा चतुर्भुज रूपामध्ये प्रगट झाले आणि वृंदेनं देवाला शाप दिला, देवा मी तुला शाप देते, पाप कर्म केले, तू अधर्माचं कर्म केलंय म्हणून तुला मी शाप देते. तू गंडकी नदीमध्ये शालिग्राम नावाचा दगड होऊन पडशील. आणि तेव्हापासून भगवान परमात्मा आजही त्या गंडकी नदीमध्ये शालिग्राम रूपानं राहतात. शालिग्राम रूपानं राहतात. म्हणून वृंदेनं भगवान परमात्म्याच्या समोर देहाचा त्याग केला. भगवान विष्णू परमात्मा चितेजवळ बसून राहिले. जालंधराचा वध झाला आणि पार्वतीच्या सांगण्यावर वृंदेला महाराज मोहित विष्णू भगवान परमात्म्याने गेले आणि तिथंच बसून राहिले. जिथे त्या वृंदेचं शरीर जळालेलं आहे, जिथं सर्व रक्षा पडलेली, आणि तिथून एक रोपट जन्माला आलं. आणि ते रोपट जन्माला आल्याच्या नंतर त्याच रोपट्याला लोक काय म्हणू लागले? तुळशी म्हणू लागले. आणि तेव्हापासून ती भगवान परमात्म्याला प्रिय झाली. महाराज काय म्हणतात? देवाला ती अतिशय प्रिय झाली. आणि त्या तुळशीचं वर्णन करताना असं म्हणतात, तुळशी कष्ट संभूता माला यो होती नरा, तदेह पातकम नसती सत्यमेत्युन मेच्युतम. आणि अशी पवित्र तुळ जन्माला आली म्हणून तेव्हापासून तुळशीचं काय लावतात? तुळशीचं लग्न लावतात. भगवान विष्णू परमात्मा तिच्या प्रीतीमध्ये जडले, अशी ती विष्णू परमात्म्याला प्रिय झाली. आणि ज्या वेळेला पार्वती मातेच्या सांगण्यावरून वृंदेनं महाराज हे मोहित केलेले भगवान विष्णू परमात्मा तिथंच बसून राहिले. आणि शिव सांगतात, लोकाला मोहित करणारी माया ही अतिशय दुस्तर आहे. कारण काय? त्या मायेचं वर्णन करताना असं केलंय, माया विघ्ने भ्रमला खरे, म्हणता मी माझी घरे, हे तो संपत्तीचे वारे साचोकारे जाईल. कारण माया काय करते? विषय ओढी बोलले जीव, विषय विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवासी झाला. मला सांगा, माणसाला मंडपात जास्त बसणं आवडतंय का वट्ट्यावर? वट्ट्यावर बसल्याच्या नंतर काय करायचंय? तिकडच्या गप्पा माणसाला ऐकायला मिळतात. कथेमध्ये, कीर्तनामध्ये जीवाचं ज्याच्यामध्ये कल्याण आहे तिथं जीव राहत नाही. त्याचं कारण काय? तर नियतीनं माणसाला या मायेच्या जाळामध्ये टाकण्यासाठी काही विषय बनवले. महाराजाला विषय पंच म्हणतात. आणि त्या पंच विषयामध्ये एक रूप आहे, दुसरा शब्द आहे, गंध आहे, स्पर्श आहे आणि रस आहे.
ऐका, त्याच्यापैकी तुम्हाला एकच महाराज विषय सांगतो. त्याचं नाव आहे स्पर्श, त्याचं नाव आहे गंध, त्याचं नाव आहे रूप आणि त्याचं नाव आहे शब्द. शब्द नावाच्या विषयामध्ये कोण अडकलेलं आहे तर त्याच्यामध्ये हरिण अडकलेलं. हरिण पारधी शिकारी वनामध्ये जातो आणि वनामध्ये गेल्याच्या नंतर आपल्या ओठावर महाराज बिन घेतो आणि त्याचा वाद्य वाजवतो. वाद्य वाजल्याबरोबर ते हरिण एवढं मोहित होत आहे, एवढं मोहित होत आहे, स्वतःला विसरून जात आहे. धावतच त्या पारध्याच्या दिशेने येत आहे. पारधी ज्या वेळेला त्या हरणाला बघतो त्याच्या हातातलं धनुष्य त्याला दिसत नाही, त्याच्या भात्यातले बाण दिसत नाही. आता तो पारधी येईल, बाण लावील, मला मारील याची चिंता त्याला नाही. फक्त त्या आवाजाकडे आकर्षित होत आहे, जवळ येते, पारध्याच्या पायाजवळ येते. पारधी तोंडामधला बिन बाजूला काढतो, भात्यातला बाण काढतो, धनुष्याला लावतो आणि लावल्याबरोबर बाण धाड दिशी सोडतो आणि सोडल्याच्या नंतर तो बाण हरणाच्या छातीच्या महाराज पहिलं तीराला जातो. तरी हरिण घाबरत नाही, तरी हरणाला दुःख नाही. आता प्राण निघून जाणार आहे. रक्ताच्या थावळ्यामध्ये हरिण पडलंय आणि हरिण तितक्यामध्ये दोन्ही हात जोडतंय आणि त्या पारद्याकडे पाहून पारद्याला विनंती करते ना, काय म्हणताय का ना, क्या दिखत है पारदी बुरा लगा है घाव, जब तक प्राण है शरीर में तब तक बीन बजाओ पारदी, तब तक बीन बजाओ. पारद्या, माझा प्राण निघून जाईल याची मला चिंता नाही रे, फक्त काय कर, तुझ्या ओठातला तो आवाज कधी बंद पाडू देऊ नको. म्हणून हरणाला आपल्या प्राणाची चिंता नाही, आपला प्राण निघून झाला याची खंत नाही. हरणाला फक्त एक चिंता आहे आणि ती म्हणजे त्या विषयाची. म्हणून जीवाला बांधण्यासाठी हे महाराज पंच विषय परमात्म्याला बांधलेले. म्हणून प्रत्येकाचा विषय वेगळा वेगळा करून टाकायचा. ज्या डोळ्याला महाराज भगवान परमात्मा बघायचा आहे, कारण काय, हे सगळं शरीर एकदा देवाकडे लावून टाका, सगळं शरीर एकदा देऊन टाका. म्हणून काय म्हणतात, सदा माझी डोळा जडू तुझी मूर्ती, रुखमाईचा पती सोयरिया, गुड तुझे रूप गुड तुझे नाम, दी मज प्रेम सर्व कळा. आणि सरस्वती मातेना मायेने हे 3 बीज दिले महाराज. जिथं विष्णू परमात्मा आहेत तिथं वृंदेच्या चित्तीमजल बीज टाकले. थोड्याशा वेळामध्ये तिथं धात्री म्हणजे आवळा निघाला, दुसरी मालती म्हणजे लक्ष्मी बीजापासून उत्पन्न झाली आणि तुळशी गौरीपासून उत्पन्न झाली. धात्री तुळशी देवप्रिय झाल्या, वैकुंठामध्ये गमन केलं आणि गमन केल्याच्या नंतर आता अनेक सृष्टीच्या विक्षेपामध्ये जी सृष्टी ब्रह्मदेवाने निर्माण केली, हिरण्याक्ष नावाच्या दैत्याचं वर्णन त्याच्यामध्ये केलंय. सनत कुमार ज्या वेळेला व्यासांना शिवचरित्र सांगतात, आसीच महाराज उत्सुकता शिव आणि पार्वतीच्या कथेमध्ये काशीमध्ये स्थिर राजधानी घोषित केली आणि भैरवगण ज्या वेळेला काशीमध्ये गेले आणि तिथे विश्रांती घेत असताना पार्वती मातेनं भगवान शंकराचे डोळे झाकले. अग्नीनं हात लाल, घाम आणि थेंब आले. अंधक नावाचा विचित्र पुत्र जन्माला आला आणि कश्यप पुत्र हिरण्याक्ष संतान महाराज हीन झाला. मोठ्या भावामुळं हिरण्याक्षी पत्नी महाराज महादेवाची आराधना करू लागली आणि मग तिनं यावेळेला विनंती केली. तपश्चर्या शरीर लाकडासारखं प्रमाणात सुकून गेलं. भगवान शंकर प्रसन्न झाले आणि हिरण्याक्षाला सांगितलं, तुला काय वर मागायचं असेल तर माग. आणि हिरण्याक्ष महाराज हिरण्यकशिपू भगवान परमात्म्याला काय मागतात, देवा. भगवान शंकर म्हणते, संतती योग तुझ्या जीवनामध्ये नाही, पण माझा अंधक नावाचा पुत्र आहे आणि तो मी तुला देतो. आणि त्यावेळेला तो अंधक नावाचा पुत्र महाराज हिरण्याक्षाला देऊन टाकला. आनंदानं स्वर्गावर स्वारी केली. सर्व पृथ्वीचा तो स्वामी होऊन बसला आणि पृथ्वीला आपलं राज्य केलं. पाताळामध्ये पृथ्वी नेली आणि देवाला वराह रूप धारण करून त्याच धरणी मातेला पाताळामधून वर आणलं. ज्या वेळेला भगवान परमात्म्याने जे अवतार धारण केला त्यावेळेला सगळ्यांनी एक जय जयकार केला. बोलिये वराह भगवान की. आणि त्याच हिरण्याक्षाचा महाराज वध केला. त्या भगवान वराह अवतारामध्ये हिरण्याक्षाचा भाऊ ज्याचं हिरण्यकशिपू नाव आहे त्याला महान तपश्चर्या केली. ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि ब्रह्मदेवाला वर मागितला, देवा माझी अशी इच्छा आहे, मला मरण येऊ नये. ब्रह्मदेवानं सांगितलं, जो जन्माला
जो जन्माला त्याला मरावंच लागणार आहे. कारण काय, हे मृत्यूलोक आहे. इथं जो जो जन्माला आला त्याला मरावंच लागतंय. आणि भगवान ब्रह्मदेवानं सांगितलं आणि त्यानं मग सुन हिरण्यकश्यपून अनेक प्रकारचे वर मागून घेतले. देवानं त्याच्यामध्ये फाटा पाडला आणि देवानं त्याच्यामध्येही त्याचा वध केला. आणि जो अवतार धारण केला त्या अवताराचं वर्णन करताना सगळ्यांनी जय जयकार केला. बोलिये नरसिंह भगवान की जय. आणि असा नरसिंहाचा अवतार झाला. आणि ज्या वेळेला भगवान शिवजी शुक्राचार्याला गिळतात महाराज. का गिळतात तर शुक्राचार्य बळीनं अनेक वेळेला महाराज युद्ध करून इंद्रानं त्याला मारलं होतं. मात्र शुक्राचार्य त्याला जिवंत करायचे संजीवनी मंत्राचा उच्चार करून शिवापासून मिळालेली विद्या त्यांना होती. विरोधामध्ये महाराज वापरू लागले. दैत्यराज शरण आला आणि संजीवनी विद्येचा वापर करायचा आणि त्यांनी पुन्हा जिवंत करायचे. नंदीनं बघितलं, सर्व प्रकार शिवजीला सांगितला. आणि शिवजीला सांगितल्याच्या नंतर भगवान शिवानं नंदी आणि पार्वती नंदी आणि शुक्राचार्यांना पकडून घेऊन सांगितलं. नंदी गेला आणि गेल्याच्या नंतर महाराज जसं एखाद्या घारीनं आकाशामधून भरारी घ्यावी आणि एखाद्या पक्षाला पकडावं आणि उचलून न्यावं तशी दैत्य आणले. आणि भगवान परमात्म्यानं वज्रानं, त्रिशूळानं, खड्गानं आणि परशुनं सगळे शस्त्र चालवले आणि सर्वांचा काय केला, नायनाट केला. आणि नायनाट केल्याच्या नंतर 100 वर्षे प्रयत्न केले, पण पोटातून ज्यावेळेला शुक्राचार्य बाहेर येत नव्हते आणि त्यावेळेला महाराज सर्वांनी प्रार्थना केली आणि शुक्राचार्य बाहेर आले. असा महाराज जो वर्णन सांगितला. गजासूर नावाचा दैत्य होता. भगवान परमात्म्याने त्याचाही निपात केला. आणि आता शतरुद्र संहितेमध्ये भगवान शिवजीचे 5 अवतार सांगतात आणि त्या 5 अवताराचं आपण वर्णन बघू. एकदा भजन करू. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, शिवाय हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय, 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 हरि शतरुद्र संहितेमध्ये भगवान शिवाच्या 5 अवताराचं वर्णन करतात. ऐका. शौनक ज्यावेळेला सुतजीला विचारतात, तुम्ही ज्ञान आणि दयेचा सागर आहात, शिवजीने जे जे अवतार धारण केले त्याचं सविस्तर तुम्ही आम्हाला वर्णन सांगा. आणि सुत मुनी आता ते चरित्र सांगतात. महाराज सनत कुमाराने जे नंदीला विचारलेला प्रश्न आहे आणि तेच नंदीनं सांगितलेलं उत्तर आहे का. भगवान शिव हे विधिपुत्र महाराज सर्व व्यापक शिवप्रभूने प्रत्येक कल्पामध्ये असंख्य अवतार घेतलेले आहेत. असंख्य अवतार घेतलेले आहेत. कारण काय, त्या देवाचा अवतार एक म्हणून सांगावं का महाराज. त्याच्या अवताराचं वर्णन करताना असं केलंय. अनंत अवतार घेसी भक्ता कारणे, भक्ता कारणे, कनवाळ वाळ पाळू, कनवाळ वाळ पाळू देना लागे धरणे. अनंत अवतार घेसी भक्ता कारणे, भक्ता कारणे, कनवाळू कृपाळू, कनवाळू कृपाळू दिना लागे उद्धरणे. अनंत अवतार घेसी भक्ता कारणे, कनवाळू कृपाळू दिना लागे उद्धरणे. परमात्म्याने एक नाही महाराज, अनंत रूपे अनंत वेशी देखिले म्याताशी, बाप रखुमा देवी बरी खून बाणली कैसी. भगवान परमात्मा महाराज कोण्या कोण्या प्रकाराने अवतार घेतलेत ऐका. श्वेत लोहित महाराज 21वा कल्प, त्याच्यामध्ये ब्रह्म म्हणून जन्माला आले. रक्तबीजामध्ये महाराज कल्प लाल रंग वामदेव म्हणून. पीतवासलमध्ये 21वा कल्प आहे पिवळा तत्पुरुष म्हणून. आणि 4था महाराज शिवकल्प म्हणून, ज्याच्यामध्ये कृष्ण शिक कृष्णा ईशान झाला. आणि मग शिवप्रभू महाराज 8 मूर्ती झाल्या. एक शर्व, भव, रुद्र, उग्र, भीम, पशुपती, ईशान आणि महादेव. अर्धनारी नररूप भगवान परमात्म्याचा आहे. आणि ब्रह्मदेवानं जी मैथुनी सृष्टी उत्पन्न केली त्यामध्ये स्त्री आणि पुरुष हे महाराज म्हणजे कोण आहेत. स्त्री म्हणजे पुरुष म्हणजे भगवान शिव आहेत आणि स्त्रीमध्ये साक्षात भगवती आहे. आणि वराह कल्पामध्ये महाराज त्या 5 अवताराच्या कथा सांगितल्या. आणि आता नंदिकेश्वराचा अवतार सांगतात. रात्रंदिवस भगवान परमात्म्याच्या सेवेमध्ये जे नंदी राहतात, नंदिकेश्वर राहतात, त्यांचं दर्शन घेतल्याशिवाय
भगवान शंकराचं दर्शन पूर्ण होत नाही अशा नंदिकेश्वराचं वर्णन करतात. जो प्रश्न सुनत कुमाराने विचारलेला आहे, नंदी तुम्ही महादेवाचे अंश आहात, तुम्ही कसे आले, तुम्ही कुठून आले आणि यथार्थपणे तुम्ही मला वर्णन करा. आणि त्यावेळेला नंदी सांगतात, शिलाद नावाच्या धर्माला मुनीला पितरांचा उद्धार नाही झाला आणि पुत्रप्राप्तीसाठी महाराज इंद्र प्रसेनासाठी तप केलं आणि इंद्रदेव प्रसन्न झाले. राजा शिलाद आयोनी संभव पुत्र द्या, त्याला मृत्यू नसावा आणि इंद्रदेवानं प्रत्येकाला मरावं लागतंय. कारण काय, तुम्ही शिव आराधना करा आणि ते तुम्हाला वर देऊ शकतात. राजानं भगवान शंकराची आराधना केली आणि आराधना केल्याच्या नंतर महाराज भगवान शंकराला काय करू लागले, विनंती करू लागले. कारण काय, ज्यानं भगवान शंकराची महाराज भक्ती केली, ज्यानं भगवान शंकराची भक्ती केली त्याला भगवान शंकर काय करतात, महाराज वर प्राप्त करून देतात. कारण त्यांचं नाव काय आहे, आशुतोष असं म्हणतात. शिव शंकर को जिसने पूजा उसका बेड़ा पार हुआ, शिव शंकर को जिसने पूजा उसका बेड़ा पार हुआ. बोला ने पूजा उसका बेड़ा पार हुआ, शिव शंकर को जिसने पूजा उसका बेड़ा पार हुआ, शिव शंकर को जिसने पूजा उसका बेड़ा पार हुआ, भवसागर में अंत काल में उसका बेड़ा पार हुआ. शिव शंकर को जिसने पूजा उसका बेड़ा पार हुआ, शिव शंकर को जिसने पूजा उसका बेड़ा पार हुआ, उसका ही उद्धार हुआ, उसका बेड़ा पार हुआ, उसका ही उद्धार हुआ, उसका बेड़ा पार हुआ. शिव शंकर को जिसने पूजा उसका बेड़ा पार हुआ. भगवान शंकराचं जन पूजन केलं महाराज, त्या देवाची जन भक्ती केली आणि शिलाद राजानं भगवान शंकराची आराधना केली. देवाकडे महाराज भगवान प्रसन्न झाले, आनंदीच्या रूपामध्ये अवतार घेतला आणि अंतर्धान पावले. शिलाद यज्ञासाठी महाराजाकडे लखनत होते. नंदी महाराज शरीरातून प्रकट झाले आणि 7 वर्षामध्ये सर्व विद्या पारंगत केल्या अल्प आयुष्यामध्ये महाराज. कारण काय, जे महात्मे आधीच ज्ञान घेऊन जन्माला येत असतात असं वर्णन केलंय. ज्या वेळेला देवानं अनेक अवतार घेतले, प्रत्येक अवतारामध्ये महाराज त्यांना गुरुकडे शिकायला जावं लागलं. त्याचं कारण काय, त्याचं एकच कारण आहे, एक तर गुरुमहिमा वाढवणं. आणि जरी शिकायला गेले तर नंदी गेले शिकायला, पण शिकायला किती वेळ लागला, अल्पकाल विद्या सबपाई, थोड्याशा काळामध्ये सर्व विद्या ज्याला प्राप्त झाल्या. आणि झाल्याच्या नंतर भगवान नंदी आले आणि आल्याच्या नंतर शिवभक्तीमध्ये महाराज महामृत्युंजय ज्यांना अमरत्व प्राप्त झालं अशी भगवान शिवाची त्या नंदीनं सेवा केली. शिव आणि नंदी मधला संवाद आहे. ज्यावेळेला जटोदका, स्त्रितोका, वृषध्वनी, स्वर्गोदका आणि जंबू पंचनद स्थान असे 5 स्थानं सांगितले. नंदीगणाचा अधिपती महाराज घोषित करण्यात आला आणि पार्वती माता नंदीला वर मागण्याचं सांगतात, वर मागण्याचं सांगतात. आणि त्यावेळेला भगवान नंदिकेश्वर येतात आणि पार्वती मातेला एकच वर मागतात, माते तुमचा आशीर्वाद माझ्या सदैव पाठीशी असला पाहिजे. कारण काय, नंदीला माहित आहे, ज्या व्यक्तीच्या मागं आईचा आशीर्वाद आहे, ज्या व्यक्तीच्या मागं वडिलाचा आशीर्वाद आहे, ज्या व्यक्तीच्या मागं आई वडिलाचा आशीर्वाद आहे, त्याला जगामध्ये महाराज कुठेही काही कमी पडत नाही. आणि भगवान परमात्म्याचे 10 अवताराचं वर्णन केलं. एक महाकाल, दुसरा तार, बाल भुवनेश, षोडशी, श्रीविद्या, भैरव, छिन्नमस्तक, धूमवान, वमलमुख, मातंग आणि कमल असे 10 वर्णन सांगितले. आणि आता दुर्वास चरित्र सांगतात. दुर्वास चरित्रामध्ये आत्री आणि अनुसयेचं वर्णन करतात. अनुसयेचं वर्णन करतात. आत्री ऋषीनं त्र्यक्ष नावाच्या पर्वतावर तपश्चर्या केली पुत्रप्राप्तीसाठी. ब्रह्मदेवाचा अंश चंद्र, दत्ताचा अंश विष्णू आणि दुर्वासाचा अंश महादेव हे तिन्ही मुलं एकाच वेळेला महाराज तिच्या पोटी जन्माला आले. आणि जन्माला आल्याबरोबर सगळ्यांनी एक जय जयकार केला. बोला दत्तात्रय भगवान की जय. आणि आत्री आणि अनुसयाच्या पोटी कोण जन्माला आले, दत्तात्रय. दत्तात्रय तुम्हाला माहिती आहेत ना, दत्तात्रय जन्माला आले आणि जन्माला आल्याबरोबर काय झालं,
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा टाळे टाळे श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे दत्त गुरुचे भजन करा दत्त गुरुचे भजन करा दत्त गुरुचे भजन करा दत्त गुरुचे भजन करा हे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आणि साक्षात त्रिगुणात्मक त्रिमूर्ती महाराज जन्माला आली यात्री आणि अनसयेच्या पोटी साक्षात भगवान दत्तात्रयाच्या रूपानं आणि यावेळेला तिन्ही देव महाराज तिच्या पोटी जन्माला आले असं दुर्वासा चरित्र सांगितलं. आणि आता चरित्र सांगतात ते हनुमंतरायाचं, ज्यानं प्रभू रामचंद्राच्या भक्तीमध्ये आपलं जीवन घालवलं, महाराज जीवन घालवलं. आणि ते हनुमंतराय कोण आहेत तर साक्षात शिवच आहेत. आपण बघू कारण काय. प्रभू रामचंद्र आणि हनुमंत या दोघांचं नातं असं सांगितलंय, दुनिया चले ना श्री राम के बिना, राम जी चले ना हनुमान के बिना. दुनिया चले श्री राम के बिना, राम भी चले श्री हनुमान के बिना. ओ दुनिया चले ना श्री राम के बिना, राम जी चले ना हनुमान के बिना. दुनिया चले श्री राम के बिना, राम भी चले श्री हनुमान के बिना. दुनिया चले ना श्री राम के बिना, राम जी चले ना हनुमान के बिना. दुनिया चले श्री राम के बिना, राम भी चले श्री हनुमान के बिना. जब से रामायण पढ़ ली है एक बात मैंने समझ ली है. जब से रामायण पढ़ ली है एक बात मैंने समझ ली है. रावण मरे ना श्री राम के बिना, सीता मिले ना हनुमान के बिना. दुनिया चले श्री राम के बिना, राम भी चले हनुमान के बिना. दुनिया चले ना श्री राम के बिना, राम जी चले ना हनुमान के बिना. दुनिया चले ना राम जी चले ना हनुमान के बिना. है दुनिया चले ना श्री राम के बिना, राम जी चले ना हनुमान के बिना. बोला प्रभु रामचंद्र भगवान की. असं महाराज हनुमंतराचं चरित्र सांगतात. वानरी आहे, वृषमुख नावाच्या पर्वतावर भगवान शंकराची आराधना केली महाराज. कैलास राणा शिवचंद्र मोळी, फणींद्र माधा झळाळी, तारुण्य सिंधू भव दुःख हारी, तुझवीन शंभो मज कोण तारी. साक्षात भगवान शिव प्रसन्न झाले. आशुतोष आहेत, लवकर प्रसन्न होणार आहेत, भोले बाबा आहेत. आणि झाल्याबरोबर त्या अंजनी नावाच्या वानेरीनं भगवान शंकर म्हणतात, माते तुला काय मागायचे ते माग, काय मागायचे ते माग. आणि त्यावेळेला सांगितलं, देवा माझी आजी इच्छा आहे, साक्षात तुम्हीच माझ्या पोटी जन्म घेतला पाहिजे, तुमच्यासारखा पुत्र मला झाला पाहिजे. भगवान शंकरानं सांगितलं, माते माझ्यासारखा पुत्र तर तुला होणं शक्य नाही, पण मीच तुझ्या पोटी जन्माला येईल. आणि साक्षात भगवान शिव अंजनी नावाच्या वानरीच्या पोटी जन्माला आले. कारण वर्णन केलंय, अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी, ध्वज स्तंभावरी वानरू, जो मूर्तिमंत शंकरू. आणि साक्षात भगवान परमात्मा अवताराला आले. ते म्हणजे कोणाच्या रूपामध्ये, कोणाच्या रूपामध्ये तर साक्षात भगवान प्रभू रामचंद्राच्या अवतारामध्ये, भगवान हनुमंतरायाच्या अवतारामध्ये. म्हणून ज्यावेळेला महाराज भगवान प्रभू रामचंद्राच्या अवतारामध्ये रुद्र, जे महारुद्र म्हणून अवताराला आले, आणि ते म्हणजे भगवान शंकर साक्षात जन्माला आले. आणि तुका म्हणे रुद्रा, हाय तुका म्हणे रुद्रा,
भक्तीच्या त्या वाटा व्यासुभटा. आणि ती भक्ती हनुमंताने महाराज केली. अशा महाराज हनुमंताच्या अवताराचं वर्णन सांगितलं. आणि आता शतरुद्र संहितेमध्ये शौनक आणि सुतामध्ये, नारद आणि ब्रह्मदेवामध्ये महाराज, आणि नंदी आणि सनत कुमारामध्ये 3 ठिकाणी आता संवाद चालू आहे. आणि आता भगवान परमात्म्याच्या ज्योतिर्लिंगाचं वर्णन करतात. सोमेश्वर नावाचं महाराज सोमनाथ ज्याला आपण म्हणतो, सौराष्ट्र देशामध्ये लिंग रूपानं भगवान शिव तिथं स्थित आहेत. महापाप महाराज नाशन करणारं, मुक्ती देणारं, क्षय कुष्ठ रोगाची महाराज व्याधी दूर करणारं चंद्रकुंड महाराज, मग चंद्रकुंडामध्ये ज्यानं स्नान केलं त्याचे सगळं पाप नाहीशी होणारं असं सोमेश्वर नावाचं देवस्थान आहे, जे ज्योतिर्लिंग आहे. त्याच्यानंतर दुसरं सांगितलं मल्लिकार्जुन, जे शैल्य पर्वतामध्ये, आणि जिथं भगवान कार्तिकाचं दर्शन शंकराचं महाराज लिंग स्वरूपानं स्थापित आहेत. तिथं गेल्याच्या नंतर पुत्र प्राप्तीचा योग आहे. त्याच्यानंतर सांगितला महाकाल, जो कुठं आहे, उज्जैनमध्ये आहे, भक्ताचं रक्षण करण्यासाठी आणि महाराज दैत्यवधासाठी ते भगवान परमात्मा आहे. चौथं ओंकारनाथ सांगितले, विंध्याचल पर्वतावर आहे. 5वं केदारेश्वर सांगितले, जे हिमालयामध्ये आहे. नर आणि नारायण भगवान विष्णू अवतार जिथं आहे आणि त्यांची प्रार्थना महाराज शिवजी प्रगट होतात. 6वं भीमाशंकर आहे. भीमासुराचा ज्या वेळेला परमात्म्यानं वध केला आणि सुदक्षिण राजाचा ज्या वेळेला महाराज त्रास देत होता त्यावेळेला तिथं लिंग स्थापन केलं. 7वा विश्वेश्वर भगवान विश्वनाथ म्हणजे काशी वाराणसीमध्ये आहे, जे ज्योतिर्लिंग रूपानं भैरवा प्रगट आहे. आणि मग त्या काशीचं वर्णन करताना असं वर्णन केलंय, मरण मुक्ती वाराणसी आणि पितृ ऋण गयानासी. काशीमध्ये जर माणसाला मरण आलं तर ती मोक्षप्रद भूमी आहे. तिथे गेल्याच्या नंतर मरण येणं हे मोक्षाचं पद आहे. तिथं जो जो मेला त्याला काय येतंय, त्याला मोक्ष प्राप्त होतंय. म्हणून असं सांगतात 100-200 किलोमीटर त्या जवळच्या महाराज कुठेही माणूस जर मेला कोण्या गावामध्ये तर ती नेतात आणि नेल्याच्या नंतर कुठं जाळतात, काशीमध्ये नेतात आणि काशीमध्ये जाळतात. आणि काशी ही मोक्षप्रदायिनी आहे. आणि ती नवखंडापेक्षा कशी आहे, वेगळी आहे. नवखंड पृथ्वी आहे आणि त्या नवखंडापेक्षा वेगळी महाराज. कारण काय, नवखंडा वेगळी असे वाराणसी भगवान शिवानं तिला आपल्या त्रिशूळावर धारण केलेलं आहे. आणि काशीचं महत्व सांगत असताना असं केलंय, तिथं ज्याला ज्याला महाराज मरण येईल, पण तिथं मरण येण्यासाठी काय लागतंय, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. माया विठ्ठल कृपा केली, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही. जन्मोजन्मांतरीचं पुण्य ज्याच्याकडे आहे त्यालाच काशीमध्ये मरण येतं. नाहीतर अनेक वेळेला अनेक जणांना प्रयत्न केले महाराज तिथं नेण्याचे, मात्र ते भाग्य त्याला लाभलं नाही. कारण काय, अनंत जन्माचं पुण्य जर असेल तरच त्याला काशीमध्ये जाण्यात येतं. कारण काय, ऐका ना, अगोदरचं पुण्य जमा असेल तर, एक गाव आहे आणि त्या गावामध्ये एक असा माणूस आहे ज्यानं कधी कोणाला अन्नाचा कण खाऊ घातला नाही, कधी कोणावर परोपकार केला नाही, कधी कोणाला हात जोडले नाही, कधी नमस्कार नाही, कधी भजन नाही, कधी कीर्तन नाही, कधी कथा नाही, कधी अन्नदान नाही. आणि मग तो मेला. मेल्याच्या नंतर त्याचे 3 मुलं आले आणि आल्याच्या नंतर 3 मुलांनी महाराज एका उच्च शिक्षित शास्त्रीकडे गेले आणि त्यांना विचारलं, महाराज आमच्या वडिलांना जन्मामध्ये कोणतं पुण्याचं काम केलं नाही, कोणतं कल्याणाचं काम केलं नाही, त्यांना जर मोक्ष मिळून द्यायचा असेल तर काय करावं लागेल. शास्त्री महाराजांनी सांगितलं, ऐका, ज्याच्याकडे जन्मभरामध्ये कोणतंच पुण्य नाही त्याचं प्रेत उचला आणि काशीमध्ये त्याला नेऊन जाळा. मुले महाराज बापाला मोक्ष मिळालं या अर्थानं बापाचं प्रेत माड बांधला, त्याच्यावर प्रेत टाकलं. 3 मुलं आहेत त्याला. एका मुलानं ते गाडगं पकडले, मडकं पकडले. 2 जण पुढं खांदेकरी झाले, 2 भावकीचे माणसं घेतले आणि प्रेत यात्रा कुठं निघाली, काशीला निघाला. ज्याच्याकडे जन्मभराचं काही पुण्य जमा नाही आणि त्याला जर काशीमध्ये जाळलं तर मोक्ष प्राप्त होत आहे. आणि त्याला काशीकडे घेऊन निघाले. 2 मुलं खांदेकऱ्याच्या रूपात आहेत, 2 भावकीचे माणसं खांदेकऱ्याच्या रूपात आहेत. 5वा पुढं महाराज ते मडकं घेऊन चाललेलं आहे आणि काय म्हणतात मुखानं, राम नाम. काशीला म्हणतात, आपल्याकडे म्हणत नाहीत, आपल्याकडे राम नाम खोटं आहे, तिकडे काय म्हणतात, राम नाम सत्य है, राम नाम सत्य है, सत्य बोलो सत्य है. आणि त्यावेळेला
राम नाम सत्य ह्याचा जप करत करत चाललेत. जुना काळ आठवा. जुन्या काळामध्ये वाहनाची व्यवस्था नाही, पायी पायी प्रवास चाललेला आहे. त्याच्याकडे पुण्य किंचित मात्र नाही. हां ऐका ना. आणि त्याला काशीला घेऊन जायला चाललेत. आणि ज्या वेळेला या गावावरून त्या गावावर, त्या गावावरून त्या गावावर प्रेत यात्रा ज्या वेळेला निघाली आणि काशी एका मुक्कामाची राहिली आणि आदल्या रात्रीचा मुक्काम एका गावामध्ये पडला. गावाच्या बाहेर एक हनुमानाचं मंदिर आहे, देवाचं मंदिर आहे. हे सगळे खांदेकरी गेले आणि मध्यरात्री 12 वाजता ते प्रेत तिथं ठेवलं. आणि ठेवल्याच्या नंतर सगळे महाराज त्या प्रेताकडे बघू लागले. आणि आज आपल्या कथेमध्ये कोण आलेलं आहे? साक्षात महाराज उदासीन आखाड्याचे मठाधिपती संगमदासजी महाराज यांचं गुरुवर यांचं आगमन झालेलं आहे. सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये महाराज एकदा महाराजांचं स्वागत करायचं आहे. बोला पार्वतीपदे शिव हर हर महादेव. श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय बाबा उधर देखो. श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम. आहा हा. नम पार्वतीपदे शिव हर हर महादेव. धन्य आज दीन संत दर्शनाचा, अनंत जन्मीचा सीन गेला. मज वाटे त्यासे आलिंगन द्यावे, कदा न सोडावे चरण त्यांचे. आज आपल्या कथेमध्ये बाबांचं आगमन झालेलं आहे. नितंत महाराज परमार्थावर प्रेम करणारे, अगदी अंतकरण स्वच्छ, प्रत्येकाच्या जीवावर महाराज कल्याण करणारे. आणि असं वर्णन करतात, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, त्यासी म्हणे जो आपुले, त्यासी म्हणे जो आपुले. जे का रंजले गांजले त्याशी जो म्हणे आपुले, रंजले गांजले त्याशी जो म्हणे आपुले. तोची साधू देव देवाचे जाणावा, देव देवाचे जाणावा. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. दया करणे जे पुत्रासी, तेची दासानी दासी. जे महाराज स्वतःच्या लेकरावर तेच प्रेम करतात आणि जगावर प्रेम करतात, आणि ते म्हणजे साधू आहेत. आणि महत्भाग्य महाराज तुम्हा सर्वांचं एकाच वेळेला महाराज या सर्व साधू लोकांचं तुम्हाला दर्शन झाले. त्रिवेणी संगम आहे. माझे सद्गुरू असतील, संगमदासजी महाराज असतील, महाराजाबरोबर आलेले बाबाजी असतील, या तिघांच्या चरणी महाराज साष्टांगपणे पाहत आणि अनंत जन्माचा महाराज काय केला, आज शीन निघून गेला. आज या संत महात्म्यांचं कारण काय? देवाची भेट होणं सोपं आहे, देवाची भेट होणं सोपं आहे, पण संत महात्म्याची भेट होणं अवघड आहे. बहु अवघड
आहे संत भेटी बहु अवघड आहे संत भेटी बहु अवघड आहे संत भेटी परी जगजेटी करुणा केली ऐसे वर्म मज दावी नारायण अंतरीच्या खुणा प्रगटवणे. म्हणून ऐका, एका वर्षाची किंमत परीक्षेमध्ये नापास होणाऱ्या विद्यार्थ्याला विचारा. एका महिन्याची किंमत एका महिन्यानं उशिरा झालेल्या प्रसूतीचे महाराज त्या माय माऊलीला विचारा. एका पंधरवाड्याची किंमत त्या मासिकावाल्याला विचारा. 7 दिवसाची किंमत साप्ताहिकाला विचारा. एका दिवसाची किंमत ज्याचं आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचले त्याला विचारा. आणि एका क्षणाची किंमत ज्याचं मरण टळले त्याला विचारा. आणि तुमच्या आमच्या जीवनामध्ये महाराज आज सर्व योग घडून आलेले आहेत आणि इथं बाबाजींच्या दर्शनाचा आपल्याला योग आलेला आहे. म्हणून माझ्यासारखा तर जगामध्ये दुसरा भाग्यवान कोणीच नाही. कारण काय, माझ्या सद्गुरूची माझ्या बाबाजींची माझ्या एवढी कृपा आहे महाराज. जिथेही गेलो तिथं महाराज माणसं येतात आणि माझ्याशी जुटले जातात. आज बाबांचं संगमदास महाराजांचं सुद्धा इथं आगमन झालं. 2 शब्दाचं आमंत्रण, बाबाजीची कृपा. आणि आज आपल्या कथेमध्ये ते आलेले आहेत आणि त्यांचे सुद्धा महाराज त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन पुढच्या कथेला आपण सुरुवात करूया. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. 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 पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम 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 पतित पावन सीताराम. शिव सूर्यकांतेश्वर भगवान की, जगद्गुरु गंगाधर शिवाचार्य स्वामी महाराज की. नमः पार्वती पते शिव हर हर महादेव. भगवान विश्वनाथाच्या काशीनगरीचं आपण महत्व बघत होतो. 2 मुलं खांदेकरी झाले, 2 भावकीची मुलं खांदेकरी झाले. एकानं मडकं पकडले आणि प्रियतेत्रा निघाली. महाराज राम नाम सत्य है, राम नाम सत्य है. या महाराज मुक्कामावरून त्या मुक्कामावर, त्या मुक्कामावरून त्या मुक्कामावर. ऐका ना, जन्मामध्ये एका पैशाचं पुण्य त्याच्याकडे नाही. आणि ज्यावेळेला काशी नगरीच्या जवळ गेलेत महाराज, आज रात्रीचा मुक्काम आदल्या गावामध्ये पडलाय आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठायचं आणि काशीमध्ये जायचं आहे. अंगाला मुखांगणे द्यायचा आहे आणि काशी नगरीमध्ये जाळण्याचा मोक्ष त्याला प्राप्त करून द्यायचा आहे. 3 मुलांची इच्छा आहे. आनंद उठमून वाढते महाराज. ज्या बापानं पुण्य केलंच नाही त्या बापाला मोक्ष प्राप्त होणार आहे. आणि ज्या वेळेला ज्या मंदिरावर मुक्काम केला, जिथं प्रेत ठेवलेलं आहे, मग आता प्रेत तुम्हाला माहित आहे पांढऱ्या कपड्यामध्ये, जिथं हे प्रेत ठेवलं होतं रोज रात्री त्याच जागेवर एक त्याच गावातला वेडा माणूस झोपायचा. योगायोगानं 12 वाजता ते वेडा आला आणि आल्याच्या नंतर त्यानं पाहिलं, कारण वेडे किती वाजता येतात घरी, 12 येत नाही, त्याला घरच सापडत नाही. बरोबर आला आणि 12 वाजता आल्याबरोबर त्यानं विचार केलाय माझ्या जागेवर कोण झोपलंय की. उठला, गेला आणि वरचा पांढरा कपडा काढला, सगळ्या दोऱ्या तोडल्या, प्रेताला उचललं, मंदिराच्या बाजूला फेकलं, आपणच तिथं झोपला आणि तोंडावर पांढरा कपडा पांघरून घेतला. सकाळी 4 वाजले, खांदेकरी लवकर उठले,
काशीमध्ये जाळायचं होतं, मोक्ष द्यायचा होता, आणि आता ते काही कुठं जातंय का तपासायची गरज नाही. कारण काय, त्याला जायचं जरी असलं तरी जाऊ देतात का नाही, बरं त्याला बांधलेलं असते. कसं असं आदर बांधतात का नाही, दोरी पिळा दिलेली असते आणि त्याला असं बांधतात, जरी एखादं जिवंत असला अर्ध तरी ते मरल महाराज बांधल्याने एवढं त्याला कच्च बांधतात. आणि बांधल्याच्या नंतर उचललं, त्याला आपल्या खांद्यावर घेतलं, पुन्हा प्रेत यात्रा निघाली, काशीमध्ये आले. सकाळचा प्रहर झालाय, भगवान सूर्यनारायण आता उगवणार आहेत. आधी महाराज त्यांनी आपली लाली पुढं पाठवलेली आहे, ताम्र महाराज वर्ण झालेला आहे, आणि चंदनाचे लाकडं आणले, बापासाठी शय्या रचली. आता बापाचं प्रेत उचलायचंय, चंदनाच्या लाकडावर ठेवायचंय, आग्नेडाग द्यायचा आहे आणि बापाला मोक्ष प्राप्त करून द्यायचा आहे. मात्र काय चमत्कार आहे, मोठा मुलगा आला आणि बाप ज्या माडावर झोपलेल्या प्रेत महाराज त्याच्या पायाला हात लावला आणि ज्यावेळेला समोरून गेल्याच्या नंतर आता मुखदर्शन करायचंय, तोंडामध्ये थोडं पाणी टाकायचंय. ज्यावेळेला तोंडावरचा कपडा काढला आणि काढल्या इकडं तोंडावरचा कपडा काढणं आणि तिकडून सूर्य उदय होणं, सूर्य उदय झाला आणि सूर्याचे पहिले किरण त्या येड्याच्या डोळ्यावर पडले. येडा दचकून उठला. दचकून उठल्याबरोबर हे मुलं दचकले. आणला होता बाप आणि मध्येच कोण आले. मग मुलाने विचारलं कोण आहे तू, वेड्याने विचारलं तुम्ही कोण आहेत. वेडा उठला आणि पळून गेला. लहाना मुलगा आला आणि मोठ्या भावाच्या हाताला पकडला आणि त्यानं सांगितलं दादा तुला मी सांगत होतो, याच्याकडे एका पैशाचं पुण्य नाही, याला काशीमध्ये जळण्याचं भाग्य प्राप्त होणार नाही, काशीमध्ये जळण्याचं प्राप्त भाग्य होणार नाही. पण मोठा मुलगा म्हणला बापाला जाळील तर काशीमध्येच जाळील, जाळील तर काशीमध्येच जाळील. किरायानं घोडा घेतला, ज्या मंदिराजवळ रात्री मुक्काम पडला होता तिथं आला, बापाचं प्रेत उचललं, मग घोड्याच्या पुढं आडवं टाकलं, टपाटपा पावलं टाकत. ज्या वेळेला घोडा महाराज काशीमध्ये आला, आता शय्या अशी रचलेली आहे, घोड्यावरचं प्रेत काढायचंय आणि त्या महाराज सरणावर टाकायचंय, अग्निडाग द्यायचाय. पण घोड्याच्या मनात काय आलं काय सांगावं तुम्हाला, घोड्यानं आपले दोन्ही पाय पुढचे उचलले, त्या मुलाला काशीत पाडलं आणि मुडदा घेऊन घोडं नीट त्याच्या गावात आलं. 5 दिवसाचा प्रवास करून मुलं पायी पायी काशीमध्ये बापाला जाळायला घेऊन निघालेत. आमच्या बापाला मेल्यावर तरी मोक्ष प्राप्त होईल म्हणून. आणि गावामध्ये ज्यावेळेला बापाचं प्रेत आलं, गावातल्या लोकांनी विचार केला आता जायला 5 दिवस लागले, यायला 5 दिवस लागतील, याच्या अंगाचा दुर्गंध येईल. मग काय करा, येड्या बाबळीचे लाकडं आणा आणि त्याच्यामध्येच महाराज अग्निडाग देऊन टाका. ज्या वेळेला 3 मुलं असताना त्याला जळावं लागलं एखाद्या अनाथ माणसासारखं. त्याचं कारण काय, काशीमध्ये गेल्याच्या नंतर मरण आल्याच्या नंतर मोक्ष मिळतं हे खरंय, पण त्याच्यासाठी काय करावं लागतंय, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले आणि तेव्हा महाराज तिथं आपल्याला जळण्याची तिथं मरण्याची कृपा होती. नाही तर आपलं कसं आहे, जन्मोजन्मी आम्ही सुपडे साफ केले, कधी आपण पुण्य केलं नाही, कधी कोणाचं आपल्याला बरं दिसतं नाही, कधी अहंकार केलाय, कधी मत्सर केलाय, कधी कोणाचा द्वेष केलाय, कधी कोणावर क्रोध, कधी लोभ. आणि त्यामुळे महाराज परमात्म्याची प्राप्ती एवढी अवघड सांगितली. अशा सर्व व्रताचं वर्णन करत असताना आता आत्री आणि अनुसूयेचं चरित्र सांगतात. आत्री आणि अनुसूयेच्या चरित्रामध्ये महाराज दक्षिणेला चित्रकूट नावाच्या पर्वतावर कामद नावाचं एक वन आहे आणि त्या वनामध्ये आत्री अनुसूयेने महाराज कठीण तपश्चर्या केलेली आहे. 1000 वर्षाची तपश्चर्या आहे. पाऊस 100 वर्ष पडला नाही, उष्ण काळ झाला, दुष्काळ पडला, महाराज झाडं सगळे सुकले, उष्ण वारे येऊ लागले, सगळीकडे हाहाकार माजला. आणि त्यावेळेला आत्रीनं महाराज समाधी लावली, अनुसूयेनं तळमळ केली आणि तिथे खड्डा केला आणि महाराज तिथून महाराज गंगेला झाला आणि तिथून ते पाणी आलं आणि त्या गंगे मातेला विनंती केली तुम्ही आता इथेच राहा आणि ती गंगा तिथंच स्थानापन्न झाली. असा भगवान परमात्मा जिथं रममाण झाला त्या शिवकथेमध्ये आपण अनेक कथा बघणार आहोत. बोला शिव सूर्यकांतेश्वर भगवान की जय. जगद्गुरु गंगाधर शिवाचार्य स्वामी महाराज की. नम पार्वती पदे शिव हर हर. भगवान शिवाची महाराज ही दिव्य कथा तुम्ही श्रवण करत आहात. आणि त्या शिवकथेमध्ये भगवान परमात्म्याच्या अनेक अवताराच्या लीलेच्या अनेक कथा आपण ऐकल्या. आणि आता 12 ज्योतिर्लिंगाची कथा आपण ऐकली. शिवपुराणामध्ये कोटी रुद्र संहितेमध्ये ज्योतिर्लिंग आणि त्या ज्योतिर्लिंगाचे उपलिंग महाराज सांगितले आणि त्याचं वर्णन असं केलं, शौनकांनी सांगितलंय. पृथ्वीवर जेवढे प्रसिद्ध शिवलिंग आहेत आणि त्याची माहिती तुम्ही आम्हाला सांगा अशी नम्र भावनेनं सुताने विनंती केलेली आहे. तसं बघायला गेलं तर या मृत्यूलोकामध्ये महाराज असं वर्णन करतात, लिंगांची गणना करता येणार नाही. जसं भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं की पुण्याची गणना करता येत नाही,
तसं या मृत्यूलोकामध्ये या भारतभूमीमध्ये आपल्याला शिवलिंगाची गणना करता येणार नाही, मोजता येणार नाही. कारण काय, हे जग सगळं लिंगमयी आहे आणि सगळं भगवान परमात्म्याचे शिवस्वरूपच आहे. स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ सर्व ठिकाणं ज्योतिर्लिंगच आहेत. देव आणि दानव, असुर आणि भक्ती महारथ्यासाठी केले हे शिवलिंग आहे. म्हणून या भारतभूमीचं महत्त्व सांगताना असं म्हणतात, इथं जपी तपी ऋषी मुनी महाराज सर्व आले आणि आल्याच्या नंतर भगवान परमात्म्याच्या प्राप्तीसाठी महाराज ज्यांनी कणखूर तपश्चर्या केली अशी पावन भूमी आहे. कारण या मृत्यूलोकामध्ये सर्वात श्रेष्ठ लोक कोणता असेल, सर्वात लोक भूमी कोणती असेल तर भगवान विष्णू परमात्मा सांगतात महाराज, गायंदी देवा केले गीत कानी, धन्यास्तु ते भारत भूमी भागे, स्वर्गा पवर्गा स्वपद हेतु भूते, भवंती भूया पुरुषा सुरत्वा. जहां डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश. जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. जहाँ सबसे आकर सूरज डाले डाले अपना डेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. इथंच अहिल्या झाली, इथं सावित्री झाली, इथं अनुसया झाली, इथं राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ झाल्या, इथं पुण्यश्लोक अहिल्या झाल्या, सावित्रीबाई फुले झाल्या. या भारतामध्ये अशा काही नाऱ्या झाल्या, जी राणी लक्ष्मीबाई झाली. तान बाळ आपल्या पाठीला बांधून स्वराज्य आणि स्वाभिमान जिनं जागृत ठेवला ती लक्ष्मीबाई. म्हणून या मृत्यूलोकामध्ये सर्वात श्रेष्ठ भूमी कोणती असेल तर तिचं नाव आहे भारत. म्हणून ही भारत कशी आहे, पावन भूमी आहे. संत महंताच्या पदस्पर्शानं पावन झालेली जी भूमी, साक्षात भगवान परमात्म्याचा जिला आशीर्वाद असलेली भूमी, आणि तिचं नाव आहे भारत महाराज. म्हणून काय बदल, जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. हो, याचं नाव काय, भारत आहे म्हणून ऐका. इथली माती एवढी पवित्र आहे, या भारतातली माती एवढी पवित्र आहे. इथली माती जर आपल्या मस्तकाला लावली तर अनंत जन्माचे पाप जातात. कारण काय, भगवान वामनाचा जन्म इथंच महाराज, परशुरामाचा, रामाचा, कृष्णाचा, बलरामाचा, छत्रपतीचा, नामदेवाचा, जगद्गुरु तुकोबारायाचा, नाथरायाचा आणि त्यांच्या कुळ पावन तो देश, पवित्र कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश,
पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती जेथे हरीचे दास जन्म घेती कर्म धर्म त्यांचा झाला नारायण कर्म धर्म त्यांचा झाला नारायण पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते म्हणून या भारतासारखी भूमी महाराज पवित्र नाही जिथं साधू संत महंतांना भरलेली ही पावन भूमी आहे. जगद्गुरु तुकोबाऱ्यासारखे नामदेवासारखे माऊली ज्ञानेश्वरासारखे संत या मृत्यूलोकामध्ये अवतीर्ण झाले म्हणून असं वर्णन केलंय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यावेळेला या मृत्यूलोकामध्ये या भारतामध्ये आले विमानतळावर खाली उतरल्याबरोबर महाराज ती माती घेतली आणि आपल्या मस्तकाला लावली. कारण काय? ही माती एवढी पवित्र आहे ना महाराज. एवढी पवित्र आहे आणि तुमचं तर भाग्य आहे महाराज. ही माती तर एवढी पवित्र झालेली आहे. साक्षात महाराज बाबाजींचं रममान ज्या भूमीमध्ये झालंय प्रत्येक कणाकणाला त्यांच्या पायाची महाराज स्पर्श झालाय आणि असं वर्णन करतात. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय म्हणून त्याच्या पदस्पर्शानं झालेली ही पावन भूमी आहे. इथं पाय ठेवण्याच्या अगोदर इथली माती घ्या आणि आपल्या मस्तकाला लाव जा. त्याचं कारण असं वर्णन केलंय. आओ बच्चों तुम्हें दिखाए झाकी हिंदुस्तान की इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम. आओ बच्चों तुम्हें दिखाए झाकी हिंदुस्तान की इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम. हो एवढी पावन भूमी आहे म्हणून ऐका. मातृभूमि से बड़ा कोई वंदन नहीं होता और देश सेवा से बड़ा कोई चंदन नहीं होता. भगवान परमात्म्याच्या भक्तीमध्ये महाराज देश सेवा करा जन्मभूमीची सेवा करा जन्म देणाऱ्या आईची सेवा करा. कारण काय? जननी जन्मभूमीचे स्वर्गादपि गरीयसी. आणि असं ज्योतिर्लिंग महाराज अवताराचं वर्णन करतात. आणि भगवान शिवाच्या या शिवकथेमध्ये कोटी रुद्र संहितेमध्ये पृथ्वीवर जेवढे प्रसिद्ध शिवलिंग आहेत आणि त्या सर्व शिवलिंगाची माहिती सांगतात. महाराज शौनक विनंती करतात आणि सूत मुनी सांगतात या जगामध्ये लिंगाची गणना करणं शक्य नाही महाराज. ही भूमी म्हणजे तीर्थ आहे. इथं कुठे पाय ठेवा. काय ऐका पंढरीचे महिमान रावळे तितुके प्रमाण तेथील तृण आणि पाषाण तेही देव जाणावे. कारण काय? या मृत्यूलोकामध्ये काय माहिती आहे का? अंतकरणामध्ये श्रद्धा जर असेल तर काय म्हणतात परमात्म्याविषयी जर मनामध्ये महाराज आदर असेल आणि देवाप्रती जर काय असेल माणसाच्या मनामध्ये भक्ती असेल आणि श्रद्धा असेल तर इथला एक एक कंकर त्या भक्ताला भगवान दिसेल शंकर. प्रत्येक कणाकणामध्ये कोण आहेत? भगवान शंकर आहेत महाराज. ज्या वेळेला भगवान विष्णू परमात्मा या मृत्यूलोकामध्ये आले आणि आल्याच्या नंतर भगवान विष्णू परमात्म्याने भगवान शंकराकडे पाहिलं आणि या मृत्यूलोकाचं महत्त्व सांगतात. कारण काय? सगळे देव कोणी स्वर्गामध्ये कोणी पाताळामध्ये कोणी वायुलोकामध्ये कोणी आग्नलोकामध्ये कोणी गंधर्व लोकामध्ये मात्र या मृत्यूलोकामध्ये एकच देव आहे आणि तो देव म्हणजे महाराज सब देवन के बाबा आणि भगवान शंकर आहेत. आणि त्या भगवान शंकराच्या महाराज या कथेमध्ये लिंगाचं वर्णन करत असताना असं सांगतात हे सगळं जग भगवान शिवाच्या लिंगमयी सर्व शिव स्वरूप आहे. कारण काय? परमात्म्याला सोडून या जगामध्ये काही नाही. मग ते शिवतत्व असेल. कारण असं वर्णन केलंय परमात्मा सगळीकडे आहे आणि कणाकणामध्ये बसलेला आहे. आणि त्या परमात्म्याला जर आपल्याला बघायचं असेल तर काय करावं लागतंय? तुझं आहे तुझं पासी परी तू जागा चुकलासी. परमात्म्याला प्राप्त करण्यासाठी आधी त्याची ओळख करावी लागते. आणि ती ओळख कशाने करायची? श्रद्धेनं परमात्म्याच्या अंतःकरणानं. नाना प्रकारचे साधन आहेत महाराज. आणि भगवान शिव तर भोळे बाबा आहेत. लवकर प्रसन्न होणारी देवता आहे. आशुतोष आहेत म्हणून त्यांचा जप झाला महाराज. त्यांचं भजन केलं तर कसं आहे? वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम. क्रोध आणि कामाला जिथं बांधलं जातं हे भगवान परमात्म्याचं शिवतत्व आहे. म्हणून भगवान शिव सर्वत्र आहेत सगळीकडे आहेत सगळीकडे त्यांचा वास आहे. फक्त काय करावं लागतंय? अंतःकरणामध्ये श्रद्धा
आणि त्या श्रद्धेनं आपल्याला परमात्मा प्राप्त करावा लागतो. नाहीतर काय, अंतकणामध्ये भाव पाहिजे, नाहीतर कसं होतंय, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देव आशान पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. हो म्हणे नाही भाव म्हणे देवा मला पाव, म्हणे नाही भाव म्हणे देवा मला भाव, देव आशाने पावत नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, हो देव बाजारचा भाजीपाला नाही रे. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देव आशान पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला. देवाला प्राप्त करायचं ना तर काय लागतं, अंतकणामध्ये भाव लागते, भाव. कारण काय, तुका म्हणे येथे भावची कारण, देवाला प्राप्त करताना भाव लागते. ऐका ना, जर ऐकायला बसते तुम्हाला जर थोडं पुढं सरका म्हणलं बरोबर बस, सरका म्हणलं बरोबर बस म्हणलं तर राग येते का नाही? माणसाला इथं मंडपामध्ये फार राग येते. घरी काही जरी बोललो तरी काही वाटत नाही. त्याचं कारण काय, घरामध्ये राहायचं असतं ना, मंडपात थोडं राहायचं आपल्याला. घरामध्ये आपल्याला 24 तास महाराज मरेपर्यंत राहायचे. म्हणून देवाला प्राप्त करण्यासाठी एकच साधन सांगितलंय, भाव बळे आकळे हिरवी नाकळे, भाव बळे आकळे हिरवी नाकळे. करतळी आवळे तई सहारी, करतळी आवळे तई सहारी, भाव बळे आकळे इरवी नाकळे आणि करतळी आवळे तई सहारी. परमात्म्यावर जर श्रद्धा असेल महाराज, भाव असेल तर परमात्मा प्राप्त होण्यासाठी एकच साधन आहे. म्हणून भगवान शिवाचं हे शिवलिंग या मृत्यूलोकामध्ये गणना नाही होणार माझे एवढे शिवलिंग आहेत. म्हणून शिवलिंगाची गणना न करता साक्षात हे सगळं जगच काय भगवान परमात्मा स्वरूप शिवस्वरूप समजणं हे खऱ्या भक्ताचं लक्षण आहे. जे जे दिशे भूत ते ते मानी जे भगवंत. साक्षात प्रत्येकामध्ये भगवान शिव पाहणं, प्रत्येकामध्ये शिव पाहणं हेच खऱ्या भक्ताचं लक्षण आहे. म्हणून देवाला सोडून जगातली एकही वस्तू नाही महाराज. भगवान परमात्मा सर्वत्र नटलेला आहे. आणि असे या पृथ्वीवर जेवढे प्रसिद्ध शिवलिंग आहेत आणि ते म्हणजे साक्षात भगवान शिव आहेत, शिवस्वरूप आहेत. जे 12 ज्योतिर्लिंग आपण ऐकले आणि त्या 12 ज्योतिर्लिंगाच्या पूजनाने महाराज दुःखाचा नाश होणार आहे. मग 6 महिने ज्यानं लिंगाची आराधना केली महाराज त्याचे सगळे दुःख नाहीसे होणार आहेत. ज्यानं पूजन केले त्याच्या त्रिविध तापात नष्ट होणार आहेत. म्हणून हे 12 ज्योतिर्लिंग आहेत आणि या 12 ज्योतिर्लिंगाचे काही उपलिंग सांगितले. सोमेश्वर भगवान आणि त्याचं उपलिंग महाराज अंतकेश्वर आहे. मल्लिकार्जुनाचं रुद्रेश्वर आहे. महाकालाचं दुग्धेश्वर आहे आणि ओंकारेश्वराचं कर्दमेश्वर आहे बिंदू सरोवरामध्ये. भीमाशंकराचं भीमेश्वर आहे. नागेश्वराचं भूतेश्वर आहे आणि कृष्णेश्वराचं व्याघ्रेश्वर आहे. असे उपलिंग सांगितले. आणि आता या उपलिंगाची महाराज ज्यांनी ज्यांनी अंतकरणानं श्रद्धेनं भक्तिभावानं पूजा केली भगवान शिव त्याला प्रसन्न होतात आणि त्याच्या सर्व मन इच्छित आकांक्षा पूर्ण करतात, आकांक्षा पूर्ण करतात. महाबळेश्वर नावाचं महाराज एक लिंग आहे. कपिल नगरी काल रामेश्वराचं महाराज शिवलिंग आहे. आणि त्या लिंग रंग सत्ययुगामध्ये त्याचा श्वेत होता म्हणजे पांढरा होगा. त्रेतायुगामध्ये त्याचा गडद तांबडा होता. द्वापार युगामध्ये पिवळा होता आणि कलियुगामध्ये त्याचा रंग महाराज काळा आहे. म्हणून शंकर, ब्रह्मदेव, भगवान विष्णू सर्व लोकहितासाठी महाबळेश्वर महाराज रावणानं घोर तपश्चर्या केली आणि आत्मलिंग प्राप्त केले. लंकेला जात असताना मग त्याला आठ होती. हे शिवलिंग जिथून निघाला शेवटच्या मुक्कामापर्यंत जाऊन टेकवता येत नाही आणि गणपती बाप्पा मध्येच आडवे झाले आणि ते शिवलिंग महाराज
रावणाला लघुशंका न थांबवता आल्यानं तिथंच चिटकून पडले असे महाराज लिंग आणि त्या लिंगाची रूपाचे कारण सांगितले. शिवलिंग धारण भगवान दिगंबर रूप आहेत आणि ऋषी समितेसाठी महाराज वनामध्ये जातात आणि शिवजीने विचित्र स्वरूपामध्ये जे कामरूप धारण स्त्रीचा महाराज विव्हळ ऋषी विविध घटना घडतात आणि ज्या वेळेला भगवान शंकर विव्हळ रूपामध्ये तिथं जातात, जपी तपी ऋषीमुनी तिथं जमलेले आहेत आणि भगवान शंकराकडे पाहतात आणि विचारतात तुम्ही कोण आहेत, कशासाठी आले, बोलत का नाही. आणि भगवान शिवाला महाराज जास्त क्रोध येतो. ऋषी बघतात तुझ्यासारख्याला शिवलिंग धारण करणं हे अयोग्य आहे आणि ती भूमीवर गळून पडेल. 8 लिंग खाली पडले आणि सर्व जळत महाराज सुटलं. सर्व जळून ज्या वेळेला भस्म झालं आणि ऋषी ब्रह्मदेवाला शरण गेले. ब्रह्मदेव जर गिरिजन महाराज यवनी रूप धारण करून तरच ते शिवलिंग शांत होईल. ऋषी पार्वती महाराज स्तुती करतात आणि स्तुती ऋषीच्या पार्वती माता त्या ऋषींच्या महाराज विनंतीला मान देतात आणि त्या लिंगाची स्थापना झाली आणि ती हटकेश नावानं महाराज प्रसिद्ध झालं. असा अनेक वृत्त वैकल्यानं भरलेली जी कथा आहे आणि ती म्हणजे भगवान शिवाची कथा आहे. आपण ती कथा श्रवण करत आहात आणि आज त्या शिवकथेमध्ये झालं आज 5वा दिवस, उद्या 6व्या दिवसाची कथा आणि परवाच्या दिवशी महान पर्वकाळ महाराज शिवरात्रीचा आहे. महान पर्वकाळ म्हणून आपल्या या अखंड हरिनाम सप्ताह शिवनाम सप्ताहामध्ये 2 पर्वकाळ येतात. 2 पर्वकाळ, एक एकादशीचा पर्वकाळ, एक एकादशीचा पर्वकाळ जो पांडुरंगाचा आहे आणि एक शिवरात्रीचा पर्वकाळ जो भगवान शिवाचा आहे. आणि बाबानं त्या दोघांमध्ये महाराज इथं भेद ठेवलाच नाही. एकीकडे भगवान शंकर आहेत तर दुसरीकडे पांडुरंग परमात्मा आहे. एक त्याच्या पुढे आहे तर दुसरा त्याच्या पुढे आहे. दोघं एकमेकाला महाराज आज बघत असतील आणि एकमेकाला गळ्याला भेट घेत असतील. कारण काय, इथं हारसुद्धा आहे आणि हरिसुद्धा आहे. म्हणून दोन्ही वृत्त आपण बघू. आपण आज ज्या वृत्ताचं माहिती बघणार आहोत ते वृत्त म्हणजे एकादशीचं आहे आणि आज एकादशी आहेत. एकादशीचं वर्णन करताना असं केलंय, या सृष्टीमध्ये प्रभू रामचंद्राच्या वंशामध्ये अमरीश नावाचा राजा झाला आणि त्या राजानं प्रथमतः एकादशीचं व्रत केलंय. प्रथमतः एकादशीचं व्रत केलंय आणि ते एकादशीचं व्रत पांडुरंगाला फार आवडणार आहे. काय म्हणतात ऐका ना. व्रता माझी व्रत एकादशी पावन, दिंड्या जागरण देवा प्रिय, अष्टही प्रहर हरिकथा करी, वाचे विठ्ठल हरी वदोनिया. टाळ मृदंग नाचती गजरे, विठ्ठल प्रेम भरे नाचतसे, एका जनार्दनी नामाचा छंद, तेने परमानंद सुख पावे. अशी महाराज जी व्रत आहे आणि त्याचं नाव आहे एकादशी व्रत. म्हणून माणसानं शिवरात्री व्रत केलं पाहिजे, एकादशी व्रत सुद्धा केलं पाहिजे. आज सगळ्याला एकादश आहे ना, हो म्हणा, मला काय माहित आहे का नाही तुम्हाला. आज नाहीच महाराज, आज सगळं घोळच होऊन बसलाय. काही ना आज धरली, काही ना उद्या, आज ज्याला ज्याला जिथं भेट सापडली त्यानं धरली, त्यानं त्या नाही का नाही. ऐका ना, खरी एकादशी आजचीच आहे. कारण काय, हां आता जे जेवले तेल एवढे उगच झालं आहे ना, तसं काही नाही. त्याला काय करणार माहीत नसल्याच्या नंतर. ऐका, आजची एकादशी खरी आहे कशी, तर एकादश ही 12शीनं संपत असते, द्वादशीनं संपते. आता आज एकादशी, उद्या द्वादशी आहे. आता उद्या एकादशी म्हणल्या परवा दिवशी काय, परवा दिवशी शिवरात्री आहे. मग द्वादश आहे का, जिथं द्वादश नाही तिथं एकादश नाही. म्हणून आज सगळ्यांनी एकादशी आहे. एकादशी सगळ्याला फक्त उपवास नाहीत, काय काही जेवलेत, काय काय नाही फराळ खाल्लेत. एकादशी सगळ्या जगालाच आहे ना आज, तिथे थोडी वेगळी आहे. आणि ऐका ना, खरे एकादशी कशाला म्हणतात, आपण रोज काय खातो, ज्वारीच्या भाकरी, गव्हाच्या पोळ्या, वांग्याची भाजी, टमाट्याची, आता टमाटे वापरायले तसं उपासाला. म्हणून रोज ज्वारीच्या भाकरी खाणारे आज भगरीच्या भाकरी खातात, बरोबर आहे. रोज महाराज वांग्याची भाजी खाणारे आज आलूची भाजी खातात. काय काय खातात हे न सांगितलेलं बरं. कारण काय, गुरुवर्य प्रत्युष्मंडे महाराज मारुती महाराज दस्तपूरकर म्हणायचे, गाढवासारखं चरा पण एकादश धरा. म्हणून आपण असं धरू, कसं की मंडपात जेवढे बसले तेवढ्याला एकादश आहे असं आपण धरू. नसली तरी काय हरकत नाही, नसली तरी काय हरकत नाही. मंडपात बसते ना, ही मोठी एकादशी आहे. म्हणून आता आमच्या गावात काय काय धरायला जातात पण सापडतच नाही. मग ते म्हणजे पुढची धरू. आता एखाद्याची जर सापडली तर दुपारपर्यंतच टिकती, दुपारीच जेवते पुन्हा ते. काही काहीची मध्यरात्री 12 वाजता सुद्धा सुटती. हां 12 वाजता सुटते. पण एकादशी कशाला म्हणतात ऐका, माणसाला 5 ज्ञानेंद्रिय आहेत आणि 5 कर्मेंद्रिय आहेत. 5 आणि 5 किती होतं तुमच्याकडे? 10 होते, आमच्याकडे 10. चला 5 आणि 5 10
आणि माणसाला एक मन आहे. 10 आणि 1 11. चला 11. आणि आजची तिथी कोणती आहे? एकादशी. 1 आणि 10 किती? 11. मग 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि 11 मन. मग काय करायचं माहिती आहे का? ज्या दिवशी तुम्हाला एकादशी आहे, ज्या दिवशी एकादशीची तिथी आहे, त्या दिवशी 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि 11 मन याला जरा ताब्यामध्ये ठेवायचं आहे. याला काय करायचं आहे? ताब्यामध्ये ठेवायचं आहे. याला स्वैराचार्य होऊ द्यायचं नाही. म्हणजेच काय? तुकोबारे वर्णन करतात एकादशी कशी केली पाहिजे आहे का? ईने मुखे तुझे वर्णी गुणनाम, हिची मज प्रेम दी देवा, डोळे भरून या पाहिन तुझे मुख, हिची मज सुख देई देवा, कान भरून या ऐकीन तुझी कीर्ती, ही मज विश्रांती देई देवा, बाहेरंगी टाळी नाचिन उदास, ही देई हातास पाऱ्या सुख, तुका मने माझा सकळ देह भाव, आणि नको ठाव चिंतुयासी. काय म्हणतात? ऐका ना, आज एकादशीचा पर्व काळ आहे. मग काय करायचंय? गायीना हरणेसी मुखी नामा, गायीना हरणेसी मुखी नामा, गायीन मुखी की नाम, गायी हरणीसी मुखी नाम, व्रत एकादशी करीना उपवास, व्रत एकादशी करीन उपवासी, व्रत एकादशी करीना उपवास, व्रत एकादशी करीन उपवासी, गायीना हरणेसी मुखी नामा, गायीना हरणेसी मुखी नामा. व्रत एकादशी कर्ण उपवासी, गायीन हरणीशी मुखी नाम. म्हणून आज भगवान परमात्म्याची महाराज एकादशी आहे आणि आज सर्वांगाने परमात्म्याची भक्ती महाराज आणि एकादशीचं व्रत आहे. आणि उद्या द्वादशीनं काय सुटणार आहे? आपली एकादशी सुटणार आहे. आणि परवाला जी महाराज आपण आतुरतेने वाट बघत आहात आणि त्या दिवशी शिवरात्री आहे महाराज. भगवान शिवाला आवडणारं जे व्रत आहे आणि ती म्हणजे शिवरात्रीचं व्रत आहे. आपण त्या व्रताचं सुद्धा महाराज अहोरात्रपणे सर्व कथा ऐकणार आहोत. म्हणून भगवान शिवाच्या या शिवकथेमध्ये आपण अनंत कथा ऐकल्या, अनेक भक्तांचे चरित्र ऐकले, शिवलिंगाच्या कथा ऐकल्या. आणि उद्या कथेचा 6वा दिवस आणि परवाच्या दिवशी महाराज आपल्या कथेची सांगता होणार आहे. म्हणून या शिवकथेमध्ये भगवान परमात्म्याच्या कृपेनं, संत महात्म्यांच्या आशीर्वादानं, माझ्या सद्गुरूच्या कृपेनं महाराज जे काही बोलण्याचे मी 5 दिवस प्रयत्न केले आणि ते माझ्या सद्गुरूच्या महाराज कृपेनं आणि आज 5व्या दिवसाची कथा याच व्रताबरोबर आपली संपन्न होत आहे. उद्या ठीक वेळेमध्ये आपली कथा सुरू होईल आणि वेळेमध्ये कथा संपेल. जेवढ्या उर्वरित कथा आहेत त्या उद्याच्याला आपण कथा बघणार आहोत आणि परवाला आपली कथा म्हणजेच पूर्ण अवस्थेला प्राप्त होईल. आज भगवान शिवाच्या या शिवकथेमध्ये आपण इथंच मुक्काम करूया, इथंच थांबूया. झालेली कथा माझ्या सद्गुरूंच्या बाबाजींच्या चरणी अर्पण, भगवान सूर्यकांतेश्वराच्या अर्पण, ग्रामदैवत हनुमंतराच्या चरणी अर्पण, सर्व संत श्रोते मायबापाच्या चरणी अर्पण करून आजच्या सेवेला इथंच विराम आहे. बोलण्याच्या ओघामध्ये एखादा चूक शब्द गेला असेल, माझ्या वाणीचा दोष, काय सदचिंतन वाटला असेल, तुम्हा संत श्रोते मायबापांची माझ्यावर झालेली कृपा, माझ्या सद्गुरूची कृपा. म्हणून माऊली म्हणतात, ना तरी बालक बोबडा बोली, का वाकुडा विचुका पाऊली, ती चोज करुणी माऊली रिझे जेवी, न्यूनते पुरते अधिकते सरते, करुण घावे तुमते विनवितसे, करविले तैसी केली कटकट, वाकडी का नीट देव जाणे. नम शिवाय ओम नम शिवाय, हर हर भोले नम शिवाय, नम शिवाय ओम नम शिवाय, हर हर भोले नम शिवाय. नम शिवाय ओम नम शिवाय, हर हर भोले नम शिवाय, नम शिवाय ओम नम
शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय शिव सूर्यकांतेश्वर भगवान की जय। जगद्गुरु गंगाधर शिवाचार्य स्वामी महाराज नमरा सूर्यकांतेश्वरा आरती करू तुझला दयाळा आरती करू तुझला नाम समरता प्रसन्न होऊन पावशी भक्ताला नाम समरता प्रसन्न होऊन तारिशी भक्ताला त्रिशूळ डमरुळ शोभत हस्ती कंठे रुंडमाळा प्रभोच्या कंठी रुणमाळा उग्र विषाने पिऊन रक्षसी देवादिक पाळा कर्पूर गौरा सूर्यकांतेश्वरा आरती करू तुझला दयाळा आरती करू तुझला नाम समरता प्रसन्न होऊन पावशी भक्ताला नाम समरता प्रसन्न होऊन पावशी भक्ताला तृतीय नेत्री निघून क्रोधे प्रलयाग्नी ज्वाला प्रभोच्या त्रिनाग्नी ज्वाला नमिती सुरमुनी तुझला ऐसा शंकर तू भोळा कर्पूर गौरा गौरी शंकरा आरती करू तुझला दयाळा आरती करू तुझला नाम समरता प्रसन्न होऊन होऊन पावशी भक्ताला नाम स्मरता प्रसन्न होऊन पावशी भक्ताला ढवळा नंदी वाहन शोभे अर्धांगी गौरी प्रभोच्या अर्धांगी गौरी जटा मुकुटी वास करी तसे गंगा सुंदरी कर्पूर गौरा गौरी शंकरा आरती करू तुझला दयाळा आरती करू तुझला नाम समर्था प्रसन्न होऊन पावशी भक्ताला नाम स्मरता प्रसन्न होऊन पावशी भक्ताला सदया सगुणा गौरी रमणा मम संकट भारी प्रभो मम संकट भारी मोरेश्वर सुत वासुदेव तुझ स्मरतो अंतरी कर्पूर गौरा गौरी शंकरा आरती करू तुझला आरती करू तुझला प्रसन्न होऊन प्रसन्न होऊन पावशी भक्ताला नाम स्मरता प्रसन्न होऊन पावशी भक्ताला कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितं नमामि मंदारमाला कृपालकाय कृपालमाला शेखराय दिगंबराय च दिगंबराय नमः शिवाय नमः शिवाय कर्पूर धूपम धूपम समर्पयामि हर ओम यज्ञेन यज्ञमय